ह्याच्यात 87.5 मिलीग्रॅम आहे. हायली प्रोटीन, हिमोग्लोबिन वाढवतो आणि बुद्धिवर्धक मध्ये. तुम्हाला मी लहानसा डेमो दाखवतोय. तुम्ही बाहेर कलर टाकलाय, मध्ये कलर टाकलाय, त्याच्यावर मी डिझाईन ठेवली. हे परत तुम्ही लॉक करा आणि ते बेसवर ठेवा. ओके, ही तुमची डिझाईन तयार झाली. पनीर बनवायला आहे. हा, हे मग दाखवा ना, हे तर मेन आहे. पनीर बनवायला आहे. साईज युनिक आहेत ना प्रोडक्ट. ह्याच्यातला 4 साईज आहे. स्क्वेअर मध्ये पण आहे आणि राऊंड मध्ये पण आहे. ह्याच्यात बघा ना, एक मिनिट मी खेचून बघतो. हो बघा ना, माहिती आहे आपल्या कस्टमरला कळेल हो ते निघतं की नाही. तुम्ही पकडा टाईट. ही पंचारती पण आहे ना. पंचारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही 5 वाती लावून अगदी मनसोक्त आरती करू शकता. हे तुमचं हँडल तापणार नाही आणि हिला 365 दिवस 24 तास देखील जर वापरलं तरी हिला काही होणार नाही. हे या बोरोसिलिकेट ग्लासचं वैशिष्ट्य आहे. आता हे बघा, ही आपल्याला तर ही पण सागामध्ये येतं. अच्छा, हे तर लॅडर आपले चढायला हे स्टेप्स येतात. किंवा तुम्हाला घरामध्ये हे असेल, गॅलरी वगैरे असेल तर गॅलरीमध्ये कसं तुम्ही फ्लॉवर पॉट ठेवू शकता, चप्पल स्टँड म्हणून सुद्धा तुम्ही याला वापरू शकता आणि हवं असेल तुम्ही याला चेअर म्हणून सुद्धा वापरू शकता. आता बघा, ही झाली बसायला चेअर. लेकरू आजीकडे सगळे लाड पूर्ण होतात. खूप सुंदर. आजीकडे सगळे लाड पूर्ण होतात. खरंच होतं. आईचं लेकरू गोंडस. गाल ओढायचे नाहीत, माझ्याशी नीट बोलायचं. अरे वा. वात आतमध्ये धावते, धावणार नाही. आपण वात आडवी लावतो, तेलाची गळती होते. सगळ्या समयात तेलाने मागतात, कडीमुळे वात उभी राहते, तेलाची गळती होत नाही. आणि छोटंसं असं घडी होतं, त्याच्यामुळे आपल्याला ठेवायला स्टोरेज जागा हे कमी लागते आणि कॅरी करण्यासाठी आपल्याला हे छान पडतं. नमस्कार मंडळी, वंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वंडर म्हणजे भटकंती. तर चला आपल्या भटकंतीला सुरुवात करूया. मित्रांनो, वसई वेस्टला पार नाक्याला गणपतराव वर्तक हॉलमध्ये मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठेचं प्रदर्शन सुरू झालं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबर 2025 ते 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. या प्रदर्शनाची वेळ दुपारी 12 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत आहे. सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवार हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. या प्रदर्शनाला येण्यासाठी तुम्हाला वसई वेस्ट रेल्वे स्टेशनवरून शेअर ऑटो मिळतील. त्याचप्रमाणे व्हीव्हीएमसीच्या बस देखील आहेत. मित्रांनो, ग्राहक पंचायत पेठेचं वैशिष्ट्य असं आहे की या पेठेच्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला वाजवी दरात वस्तू मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा पेठेमध्ये येऊनच वस्तू खरेदी करण्याचा. आणि हो, हा व्हिडिओ स्पॉन्सर नाही किंवा पेड प्रमोशन व्हिडिओ नाही. मंडळी, मी व्हिडिओ जास्तीत जास्त डिटेलमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे. हाही व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये अपलोड करणार आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही पार्ट नक्की बघा. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि कोणकोणत्या वस्तूंचे स्टॉल लागले आहेत ते पाहूया आणि माहिती घेऊया. मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेठेचा उद्घाटन सोहळा वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आला. नमस्कार ताई. मुंबई ग्राहक पंचायत आयोजित वसईमध्ये प्रदर्शन भरलेलं आहे. त्या प्रदर्शनाविषयी तुम्ही काय सांगाल? मुंबई ग्राहक पंचायत ही स्वयंसेवी ग्राहक संघटना आहे. नुकतीच संस्थेने सुवर्ण महोत्सव आपला साजरा केला. 1975 साली ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबूजी म्हणजे सुधीर फडके. संस्थेच्या ग्राहक चळवळीतली अग्रेसर संस्था असल्यामुळे ग्राहक पंचायत पेठा हा संस्थेचा एक आगळावेगळा असा उपक्रम आहे. आणि मध्यवर्ती ह्याच्यातून वितरण केलं जातं ना नफा ना तोटा तत्वावरती. जे आत्ता आपण ह्या वस्तू सगळ्या बघताय, ह्या सगळ्या आमच्या मासिक वितरणातून आमच्या सदस्यांना आम्ही पुरवत असतो दर महिन्याला. आणि आता वसईमध्ये आपण त्याचं आयोजन केलेलं आहे. ही पेठ आता आजपासून सुरू होईल ते 6 ऑक्टोबरपर्यंत असेल इथे गणपतराव वर्तक हॉलमध्ये. आणि इथे जवळजवळ आपण 71 गाळे दिलेले आहेत. वैविध्यपूर्ण वस्तू आहेत. आणि इथे सगळी जी काही खरेदी केली जाते किंवा इथे सगळा जो व्यवहार होतो हा बाजारपेठेतल्या उचित व्यवहारांना धरून व्यवहार होतो. इथे पावती देण्याचं बंधन आहे. इथे किमतीची घासाघीस नाही, बार्गेनिंग नाही. आणि जर समजा एखादी वस्तू सदोष निघाली किंवा ग्राहकाला ती जर नाही आवडली तर ती नो क्वेश्चन्स आस्क ह्याच्यावरती त्यांना परत करण्याचं बंधन विक्रेत्यावर घातलेलं असतं. त्यामुळे इथे येणारा ग्राहक अत्यंत समाधानाने खरेदी करतो, विश्वासाने खरेदी करतो. आणि विश्वासार्हता हा संस्थेचा मूलभाव असल्यामुळे ग्राहकाला त्याच्या पैशाचा योग्य तो मोबदलाही मिळत असतो. अशा या पंचायत पेठेला आम्ही ग्राहक पंचायत पेठ म्हणतो. आमची ही ग्राहक पेठ नाही, आमची ग्राहक पंचायत पेठ आहे, कारण मुंबई ग्राहक पंचायत आयोजित करते म्हणून. आणि या ग्राहक पंचायत पेठेला सगळ्यांनी
भेट द्यावी. आपली दिवाळीची खरेदी, आपली नाताळाची खरेदी आपण इथे भरभरून करावी, त्यासाठी आमच्यातर्फे हे त्यांना सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. खूप खूप धन्यवाद ताई. नमस्कार भाऊ. नमस्कार, माझं नाव सचिन. आमचा प्रोडक्ट आम्ही सध्या रांगोळी नवीन नवीन प्रोडक्ट घेऊन आलो आहोत. त्याच्यामध्ये असं मॅजिक बॉक्स येतात 2, आता पूर्ण सेट येतो. अच्छा, इथं मला काय करायचं आहे, हा तुम्हाला बॉक्स ओपन करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये बाहेर एक कलर येणार, आतमध्ये एक कलर येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन जाळी ठेवायची आहे. तुम्हाला पहिला बेस करून घ्यायचा आहे. जिथे तुम्हाला रांगोळी काढायची तिथे ठेवायचं, हा पहिला तुम्ही बेस करून घ्या. सेम प्रोसेस दुसरा बॉक्स येतो. दुसऱ्यामध्ये तुम्हाला डिझाईन ठेवायची. तुम्हाला सिंगल कलर पाहिजे सिंगल कलर ठेवा, डबल कलर पाहिजे डबल कलर ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज येतात, लहान आणि मोठी. हे बघा, हा मोठा बॉक्स आहे. अच्छा, याच्यामध्ये तुम्ही 3 कलर करू शकता, याच्यामध्ये तुम्ही 2 कलर करू शकता. तुम्हाला मी लहानसा डेमो दाखवतोय. तुम्ही बाहेर कलर टाकलाय, मध्ये कलर टाकलाय, त्याच्यावर मी डिझाईन ठेवली. हे परत तुम्ही लॉक करा आणि ते बेसवर ठेवा. ओके, ही तुमची डिझाईन तयार झाली. ही तुम्हाला डिझाईन मोठी करायची आहे. तुम्ही त्याच्या बाजूने पूर्ण फिरवा, असं विदाउट बेस फिरवा, बेस टाकून फिरवा. तुमची रांगोळी मोठी होती. अशी पूर्ण तुम्ही राऊंड करू शकता. अच्छा, ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला आयटम नवीन आलाय. हा मी बेस केलेला आहे. दादा मला फक्त त्या आता तुम्ही बॉक्स काढले आहेत ना, त्याचा पूर्ण हे दाखवा ना, सेट दाखवा ना. त्या सेट देतो, हा सेट येतो असा. हा बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 डबे येतात, असे 2 डबे येतात. अच्छा, ते 8 डिझाईन मिळणार, वेगवेगळे 8 डिझाईन. एक प्लेन जाळी बेससाठी. तुम्हाला बेस नको असेल, तुम्ही दोन्ही मिळून डिझाईन टाका. मग ते त्याची काय किंमत काय? ह्याची किंमत 300 रुपये आहे. 300 रुपये. त्याच्यामध्ये मोठा बॉक्स पण येतो. अच्छा, हा बघा, दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये मोठा पण येतो. मोठ्यामध्ये तुम्हाला 6 डिझाईन मिळतात. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्ही 3 कलर भरू शकता. हे बघा, अच्छा, 1 2 3. तुम्हाला सिंगल पाहिजे सिंगल कलर भरा. अच्छा, म्हणजे 1 2 3. आणि तुम्ही डिझाईन तुम्हाला 6 मिळतात. एक प्लेन जाळी मिळते. ओके ओके ओके. आणि याची काय किंमत आहे? ह्याची किंमत 500 रुपये फक्त. असे लाकडी हे येतात, 700 येतात. हे बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे. अच्छा, तुम्हाला काय करायचं, फक्त रांगोळी व्हाईट रांगोळी टाकायची. हे बघा, एकदम सुंदर रांगोळी तयार होते. रांगोळी टाकायची. आपल्याकडे व्हिजिटिंग कार्ड वगैरे आपलं वर्ल्डमध्ये असतं, ते फक्त अलगद फिरवायचं. तुमचं डिझाईन तयार झालं. ओके, अशा वेगवेगळ्या डिझाईन तुम्हाला मिळतात. एकदम सुंदर रांगोळी येते. अशी डिझाईन काय किंमत आहे त्या लाकडांची? वेगवेगळी 150 आहे. कारण हे 700 आहेत ना, महाग त्यासाठी आहे, कारण हे स्क्रीन प्रिंटिंगचं मटेरियल आहे. नॉर्मल मटेरियल नाही आहे, त्यासाठी महाग आहे. 150 रुपये आहे एक साचा. अच्छा, एक साचा 150 रुपये. 150 रुपये. ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळतात. अच्छा, ओके. तुळशी वृंदावन आहे, मोर आहे. अच्छा, बघा, हे श्रीचिन्ह आहे, मोराचं आहे, तुळस आहे, बालाजी चिन्ह, ह्याला सहस्त्रकल कमळ म्हणतात. अच्छा, ही लक्ष्मीची पावलं आहेत. अच्छा, सरस्वती चिन्ह आहे. गोपद्म आहेत 2 प्रकारचे. याच्यामध्ये 33 गोपद्म आहेत. अच्छा, हे बघा, हे असं डिझाईन ठेवायचं आहे फक्त तुम्हाला. अच्छा, तुम्हाला कलर पाहिजे कलर करा, विदाउट कलर पाहिजे विदाउट कलर करा. रांगोळी टाकायची. तुम्हाला सिंगल कलर पाहिजे सिंगल करू शकता, डबल कलर पाहिजे डबल कलर करू शकता. अच्छा, हे बघा, रांगोळी टाकली मी आणि हे कार्ड फिरवलं म्हणजे रांगोळी व्यवस्थित खाली बसते. अच्छा, हे तुम्ही सिंगल झालं. आता तुम्हाला ह्याला डबल शेडिंग करायचं असेल ना, तर डिझाईन परत ठेवायची त्याच्यावरती. आपलं डिझाईन दिसते वरून. अच्छा, ओके ओके. ही डिझाईन दिसली आपल्यावरून. आता थोडीशी खाली किंवा वर शिफ्ट करायची. अच्छा, थोडी खाली किंवा वर शिफ्ट केली मी, म्हणजे जो पहिला कलर मारलाय ना, तो बॉर्डरला जाणार. ओके. आता मी त्याला व्हाईट रांगोळी टाकतो. अच्छा, आणि हे फक्त फिरून घेतलं. ओके, म्हणजे ती आपली बॉर्डर तयार झाली. अरे वा, डबल शेडिंग झालं तुमचं. डबल शेडिंग झालं. याच्यासाठी कसं मोस्टली जाड डिझाईन घ्यायचा. ती बारीक मध्ये दाखवतो मला. जाड डिझाईन असतात ना, म्हणजे समजा ह्या बघा, ह्या अशा फुलांच्या डिझाईन येतात ना, त्या करायच्या. म्हणजे एक चांगलं एकदम उठून दिसतं. अच्छा, याची काय किंमत आहे? 70 रुपये फक्त. एक 70 रुपये. हो हो. अच्छा, आणि ते मोठेवाले आहेत ते लाकडाचे साचे? हे लाकडाचे साचे दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे फक्त व्हाईट मध्येच होतं. अच्छा, ह्याला आपण कलर टाकू शकत नाही, कारण कलर ह्याचा पार होणार नाही. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये कलर नाही टाकू शकत. सेम मटेरियल, स्क्रीन प्रिंटिंग वाला. हे बघा. अच्छा, फक्त व्हाईट रांगोळी, फक्त रांगोळी. हा, ओके ओके ओके. त्याच्यामध्ये कलर टाकला तर कलर तो पूर्ण हे होणार नाही, पार होणार नाही. आणि आपलं व्हिजिटिंग कार्ड वगैरे घ्यायचं आणि अलगद फिरवायचं फक्त इथं. अच्छा, तुमचं डिझाईन तयार झालं खाली. झटपट होतो एकदम. अरे वा, सुंदर. समजा कोणाला प्रोडक्ट मागवायचं जर तुम्हाला प्रोडक्ट मागवायचं असेल ना, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. माझा नंबर आहे 9967454202. या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. कॉन्टॅक्ट करायला मला. तुम्हाला छोटा बॉक्स 300ला मिळेल आणि मोठा बॉक्स मोठा सेट 500ला मिळेल. 500ला मिळेल. ओके ओके. पण ऑर्डर कमीत कमी 1000 रुपयाची असली पाहिजे.
तर आणि डिलिव्हरी चार्जेस कस्टमर द्यावे लागतात. अच्छा, मग डिलिव्हरी चार्जेस वेगळे आणि COD अवेलेबल नाही आहे. अच्छा, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही तुम्हाला, कारण आम्ही कुरिअर करतो, डोर टू डोर देत नाही. ओके 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 ओके. म्हणजे तुम्हाला पहिला जीपे करावं लागेल. हो हो, बरोबर ना. ओके ओके, ठीक आणि आहे. ग्राहक पेठमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही ॲश्युअर राहा की तुम्हाला प्रोडक्ट तुमचे पैसे आमच्याकडे आले की तुम्हाला प्रोडक्ट तुम्हाला मिळणार. ओके ओके, त्यामुळे तुम्ही ॲश्युअर राहा. ओके ओके, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार, माझं नाव शुभम. आपल्या ब्रँडचं नाव आहे SK एंटरप्राइजेस. आपण फोल्डिंग फर्निचर्स बनवतो. अच्छा, बघा आपल्याकडे फोल्डिंग फर्निचरमध्ये हा ऑल इन वन टेबल आहे जो की मल्टीपर्पज येतं. बघा ही झाली टेबलची मॅक्सिमम हाईट. या हाईटला आपण अभ्यासाला वापरू येतात. जर आपण असे दोघं जण असाल तर दोघं जण जेवणसुद्धा करू शकतात. बटन आहे सेंटरला, बटन दाबले की लॅपटॉपला, टीपॉयला खाली बसून अभ्यास करायला, आणि काम झालं फोल्ड करा, बेड खाली किंवा दरवाजाच्या मागे तुम्ही याला ठेवू शकता. हा फोल्डेबल्स आहे. नंतर आपल्याकडे हा फोल्डिंगचा स्टूल येतो, पूर्णपणे मेटलचा आहे. वजन याचं 200 ग्रॅम आहे, फक्त एका बोटावर तुम्ही उचलू शकता. आणि वजन घेण्याची कॅपॅसिटी आहे याला 200 किलो. 200 किलोचा व्यक्ती आरामात यावरती बसू शकतो. आणि काय प्राइस आहे त्याची? याची ही 1100 रुपये. किती? 1100. आणि याची या फोल्डिंग? याची 2500. अच्छा, हां. ओके. आता बघा हा एक मोस्ट युनिक आणि ट्रेंडिंगमध्ये आहे टेबल हा, ज्याचं नाव आहे कम्प्युटर कम स्टडी टेबल येतो. याच्यामध्ये बघू शकता आपण असे हे ड्रॉवर आहे. ड्रॉवर एकदम खोल आहे, जेणेकरून यामध्ये तुम्ही लॅपटॉप वगैरे तुमच्या फाईल वगैरे सर्व काही ठेवू शकता. खालच्या साईडला सुद्धा हा शेल्फ येतो. हा शेल्फ पण एकदम खोलगट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय आहे, हिडन चेअर. हे चेअर सुद्धा ही बाहेर निघतात. अच्छा, हे चेअर घ्यायचे आणि यावरतीच तुम्ही अभ्यासाला, लॅपटॉपला वगैरे वापरायचं. आता बघा बरेच जण घरामध्ये कसे असतात, IT प्रोफेशन असतात, त्यांना उभं राहून लॅपटॉप वापरायचा असेल तर हा सेक्शनवर तुम्ही उभं राहून लॅपटॉप तुम्ही आता वापरू शकता. ओके. आता आणखीन एक त्याचा उपयोग असा होतो की ह्या फोल्ड केलात, आता आपला अभ्यास किंवा लॅपटॉप झाला तर बेडरूममध्ये आणलात की या माप घ्यायचा आहे, इथून असा काच लावायचा. हा काच तुम्ही लावलात की हा तुमचा ड्रेसिंग टेबल सुद्धा बनतो. ओके, बरं. किंवा किचनमध्ये तुम्ही आले तर किचनमध्ये कसं याच मापाच्या वरती तुम्ही देवारा फिट करायचा, वॉल माउंटेड देवारा फिट केला की हा तुमचा देवारा झाला. आणि इथं तुमचं पूजेचं सगळं सामान तुमचं राहतं. किंवा बेडचा साईड टेबल म्हणून सुद्धा तुम्ही याला वापरता. ह्याच्यामध्ये कसं असतं, कॉम्बिनेशन असतं. ही चेअर ही सागाची येतं आणि हा जो टेबलचा बॉक्स येतो हा मरीन प्लायमध्ये येतो. म्हणजे तो कॉम्बिनेशन सेट असतं. खाली चाक आहे, त्यामुळे एकदम इझिली तुम्ही हे मूव्ह करू शकता, उचलायची गरज नाही पडत. नंतर बघा या आतमध्ये याची काय प्राइस आहे? याची ही 22,000 रुपये. 22,000. हो, 22,000. आता हे बघा ही आपल्याला तर ही पण सागामध्ये येतं. अच्छा, हे तर लॅडर आपले चढायला हे स्टेप्स येतात. किंवा तुम्हाला घरामध्ये हे असेल, गॅलरी वगैरे असेल तर गॅलरीमध्ये कसं तुम्ही फ्लॉवर पॉट ठेवू शकता, चप्पल स्टँड म्हणून सुद्धा तुम्ही याला वापरू शकता. आणि हवं असेल तुम्ही याला चेअर म्हणून सुद्धा वापरू शकता. आता बघा ही झाली बसायला चेअर. आता आपल्या घरामध्ये न्यूजपेपरची कसं रद्दी वगैरे जास्त असतो, आपण काय टीपॉयवरती ठेवतो, तर टीपॉयमध्ये ठेवायची गरज नाही. हे खालच्या साईडला रकान आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही याला ठेवू शकता. ओके, त्याला एकदा लॅडर करून दाखवा. हां, हे बघा इथे पाय ठेवायचं आणि हे फक्त असं स्लॅब करायचे. अच्छा, टिल्ट केलं की त्याला लॅडर आपल्याला. आणि 200 किलो वजनाची कॅपॅसिटी आहे. 200 किलो व्यक्ती आरामात यावरती चढवतो आणि स्टडी आहे. ओके. आणि हेवी ड्युटी आहे. आता बघा याची काय किंमत किती आहे? याची ही 8,500, 8,500 येतं. अच्छा. आता हे बघा हा येतो मरीन प्लायमध्ये डायनिंग टेबल येतं. मोस्ट ट्रेंडिंग. याला ऑफिस टेबल वापरा, अभ्यासाला, लॅपटॉपला, गौरी गणपती ठेवायला सर्वासाठी तुम्हाला हे कामात पडतं. याचे डायमेन्शन तुम्हाला मी सांगतो. असा हा 3 फूट येतो. अच्छा. 3 फूट बाय हा पूर्ण ओपन झाला की हा 5 फूट बनतो. म्हणजे आता कसं एवढा हेवी ड्युटी आहे की तुम्ही गौरी गणपती तुम्ही ठेवता, कपडे इस्त्री करायचे असेल तर चादर टाका, इस्त्री वगैरे करू शकता, सर्वच हा कामात पडणारा. याला कसं खालच्या साईडला असे हे ड्रॉवर वगैरे आहेत. यामध्ये तुम्ही अचार, जामच्या बॉटल, प्लेट, कटलरी सर्व काही तुम्ही यामध्ये ठेवू शकता. एकदम खोलगट आहे. आणि सोबत हे कसं एकदम इझिली मुव्हेबल आहे, उचलायची सुद्धा गरज पडणार नाही. ओके. आणि हा फोल्ड झाला टेबल तर हा अगदी एवढा छोटासाच बनेला. बघा हा झाला पूर्णपणे फोल्डिंग. आता यामध्ये तुम्हाला कलर दाखवतो. हा एक कलर आहे आणि हा एक कलर येतो जो की हा व्हाईट मध्ये आहे. ओके. आणि एकदम स्मूथ आहे. म्हणजे घरामध्ये 5 वर्षात जरी मुलगा असेल तर एकदम इझिली याला मूव्ह करू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे तो हा डायनिंग टेबल सेक्शन मध्ये टी वूडचा येतो. आता याला कसे 4 खुर्च्या येतात आणि ह्या 4ही खुर्च्या तुम्ही याला फोल्ड करू शकता. फोल्ड केलात की या टेबलच्या आतमध्ये तुम्ही याला ठेवू शकता. हे बघा याला फोल्डिंग. आणि सोबतच हा सुद्धा फोल्ड होणार. याची डायमेन्शन सांगतो. हा येतो 32 इंच म्हणजे 2.5 फूट. 32 बाय 48 इंच. हा पूर्णपणे 48 इंच येतो. अच्छा. हा पण फोल्डिंग आहे. फोल्ड झाला की फक्त एवढासाच पोर्शन राहणार. अच्छा, म्हणजे 2.5 बाय 4चा. 2.5 बाय 4चा येतो. त्यानंतर आपल्याकडे ज्यांच्याकडे तेवढीही जागा नसेल, तेवढी जागा नसेल, एकदम छोटासा स्लेम ट्रिम पाहिजे आणि हेवी ड्युटी पाहिजे,
मल्टीपर्पजसाठी पाहिजे असेल. यावरती सुद्धा गौरी गणपती ठेवता. हा सुद्धा सागात येतो आणि याला बघा हे खालच्या साईडला असं स्टँड असतं. हा दोन्ही साईडला असा हा तेवढासा 2.5 फूट बाय 4 फूट ओपन होतो एवढा बघा. ओके. हा इंडोर आउटडोर दोन्ही याला चालतं. अच्छा. साग असल्यामुळे हे तुमच्या 3ऱ्या पिढीपर्यंत चालतं. अच्छा. असं नाही की आता घेतला 2-3 वर्षात खराब झालं असं, हे तुमच्या 3ऱ्या पिढीपर्यंत चालणार. पूर्वी घरं असायची सागाची. याची काय किंमत आहे? याची ही 15,000 रुपये किंमत आहे. अच्छा. आणि तो पूर्ण सेट घेतला तर 29,000ला किंमत येते याची. कुठला? हा सेट हा टीकवूडचा. हा टीकवूडचा घेतला 4 खुर्च्या आणि टेबलची किंमत आहे 29,000 रुपये. 29,000. हा नुसता टेबल घेतला तर हा येतो तुम्हाला 15,000 रुपये. आणि मरीन प्लाय मध्ये घेतला तर हा 23,500 रुपये. 20,500. अच्छा. टीकवूड मध्ये काय म्हणजे त्याचं काय वैशिष्ट्य आहे त्याला? टीकवूड म्हणजे लाकूड, म्हणजे याला मराठी भाषेमध्ये टीकला सागवान म्हणतात. अच्छा. ओके. आता कोकणामध्ये, आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये सर्वात टीकवूड म्हणजे सागवान हे भरपूर हेवी असतं आणि भरपूर वर्षापासून आपले पूर्वज वगैरे वापरत आलेले आहेत घरासाठी. घराचा जो आपला आता हल्ली सिमेंट कॉन्क्रीटच्या हे वापरतो आपण, बेस वापरतो, कॉलम वापरतो. पूर्वी हे वापरले ढाबाचे कौल्याचे घर असायचे. आणि बंगई वगैरे असायची, झुले वगैरे असायचे सागाचे असायचे पूर्वी. बाज वगैरे असायची सागाची. सेम ते मटेरियल सागाचं आहे. बरं. त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणखीन एक टेबल हा छोटा भरपूर वर्षापासून वापरत चाललेला आहे. हा येतो आपल्याला स्टडी टेबल किंवा रायटिंग टेबल. खाली बसून मुलांना अभ्यास करायचा असतो ना, मुलांना अभ्यास करायचा असेल, लॅपटॉप वापरायचा असेल, ड्रॉइंग करायचं असेल, जो अँगल पाहिजे त्या अँगलला तुम्ही याला सेट करू शकता. आणि हे काम झालं की तुम्ही याला हे फोल्ड करू शकता. आता हे भुसा प्लायमध्ये नाही आहे, हे येतं प्लायवूडमध्ये. अच्छा. याला वजन सुद्धा आहे, प्लायवूडमध्ये येतं. आता बघा बसून बसून कंटाळाला असेल तर आता याचं हाईट वाढवायची असेल, ही फ्रेम फक्त आतमध्ये घ्यायची. आता बघू शकता की या टेबलची आता हाईट ही वाढलेली आहे. म्हणजे पाय आतमध्ये टाकून तुम्ही याला अभ्यासाला, लॅपटॉपला वगैरे तुम्ही याला वापरू शकता. किंवा घरामध्ये कोणी पेशंट असेल, बेडवर त्यांना जेवण द्यायचं असेल त्यासाठी सुद्धा हे चालतं. अच्छा. हे फोल्डिंग फर्निचर आहे सर्व. याची काय किंमत आहे? याची ही 1,800. 1,800 रुपये. छान. आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे आहेत का अवेलेबल? याच्यामध्ये हा एकच कलर आहे. आणि हा जो खालचा PVC वाला ऑल इन वन टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 4 कलर मिळेल. ब्लॅक येतो, ब्राऊन येतो, येलो आणि एक रेड कलर येतो. ओके ओके. आणि व्हाईट मध्ये सुद्धा तो, याच्यामध्ये मरीन प्लाय मध्ये 2 कलर आहे, व्हाईट आणि वॉलनट. कुरिअर सर्व्हिस देता का? हो, आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस देतो, कुरिअर सर्व्हिस देतो. फक्त कसं आहे, हा जो रेट आहे हा मुंबई ग्राहक पंचायतला एक्झिबिशन मधला इथला रेट आहे जे तुम्हाला सांगितलेला आहे. नंतर जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही फक्त कॉल केल्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवरती आपण कुठनं बोलताय आणि नाव हे फक्त तुम्ही मेन्शन करा आणि तुम्हाला काय प्रोडक्ट आवडलं ते मला मेन्शन करा. मग तुम्हाला कॅटलॉग वगैरे सर्व पाठवतो. आणि फक्त कसं रेटमध्ये थोडासा फरक राहतो. हे मुंबई ग्राहक पंचायतीचा रेट असतं, हा इथं थोडा मार्केट प्राइसपेक्षा कमी असतो, डिफर असतो. 10 ते 15% थोडंसं हाईप मिळतो तुम्हाला. अच्छा. ओके. म्हणजे समजा जर ग्राहक पंचायत पेठेमध्ये आलात तर तुम्हाला या रेटमध्ये तुम्ही रेट आता सांगितले बरोबर त्या रेटमध्ये मिळेल. ओके. आणि नंतर आलं तर थोडंसं एक 10-15% थोडंसं हाईप होतं. ओके ओके. ठीक आहे. आणि तुम्हाला व्हॉट्सअप करणं गरजेचं आहे, म्हणजे व्हॉट्सअप कारण कॉल भरपूर येतात, प्रत्येकाचे कॉल रिसिव्ह करणं पॉसिबल नाही आहे. सॉरी त्यासाठी. फक्त काय व्हॉट्सअप तुम्ही केलं ना, आता थोडा जेव्हा फ्री टाइम मिळतो तेव्हा व्हॉट्सअपवरती कॅटलॉग वगैरे पाठवतो आपण, म्हणजे इंटरॅक्ट होऊ शकता. म्हणजे शुभम भाऊंना तुम्ही कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप करा, म्हणजे तुम्हाला लगेच रिप्लाय मिळून जाईल. ओके चालेल. ओके, धन्यवाद. आणि नंबर सांगा तुमचा. माझा नंबर आहे 7020086212. ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव सचिन शिंदे आहे. मी स्वतः बी कीपर आहे, मधमाशी पालक करतो. आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे वेस्टर्न गार्ड. आणि वेगवेगळ्या फुलांवरची आम्ही मध गोळा करतो. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पिकांवर आपण मधमाशा पेट्या ठेवून परागीभवन करतो आणि त्याच्यामार्फत आपण हे मध गोळा करतो. हा ओव्याच्या फुलांवरचं मध आहे. हे अकोल्यामध्ये आपण कलेक्ट करतो, दहीगाव परिसरामध्ये. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे मध रात्री झोपताना 1 चमचा मध कोमट पाण्याबरोबर घ्यायचं. हे ॲसिडिटी पूर्ण बरी करतं. हायपर ॲसिडिटीसुद्धा याने बरी होते. आणि कफ जर झाला असेल तर सुंठ किंवा हळदीबरोबर घ्यायचं. हे कफ पातळ करतं आणि हे मेटाबॉलिझम वाढवतं, भूक चांगली लागते. लहान मुलांसाठी अतिशय चांगला मध आहे. दुसरं मध आहे हे आपण सूर्यफुलाचं मध कलेक्ट करतो. सूर्यफुलाचं वैशिष्ट्य असं आहे, याच्यात फ्लॅव्हेनॉइड्सनी अॅमिनो ॲसिडचं प्रमाण सर्वाधिक आहे, जे फॅट बर्न करतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतं. हे सकाळी एम्प्टी स्टमक लिंबू पाण्यातनं मध घ्यायचं, चिमूटभर दालचिनी पावडर करून. वेट लॉससाठी अतिशय चांगलं मध आहे आणि कोलेस्ट्रॉलसाठी.
तिसरा आहे ते बरसीम म्हणून गवत आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्रात लसूण घास किंवा मेथी घास म्हणतात. त्याला फुलं येतात व्हाईट कलरची. हा व्हाईट फ्लॉवर नावाने एक्सपोर्टला जातो. हा मधाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हा मध ज्याला हाफकिनमधनं आम्ही टेस्ट केला त्या प्रोलीनची मात्रा सर्वाधिक सापडली. प्रोलीन हा प्रोटीनचा सोर्स आहे. हा नॉर्मल मधामध्ये 20 मिलीग्रॅमच्या आसपास असतो. ह्याच्यात 87.5 मिलीग्रॅम आहे. हायली प्रोटीन, हिमोग्लोबिन वाढवतो आणि बुद्धिवर्धक मध आहे. हा मध ज्याला मधमाशा खातात तेव्हा त्यांची सर्चिंग पॉवर वाढते. अच्छा. चौथं मध आहे बाबळीचं मध. बाबळी मधाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कॅल्शियमचा सोर्स याच्यामध्ये सर्वाधिक आहे. युरिनरी फंक्शन्स, लिव्हर फंक्शन्स, किडनी स्टोनमध्ये याचा वापर होतो आणि हा शुगरवाले पण प्रिफर करतात बाबळीचं मध. पाचवं मध आहे धनेफुल मध, कोथिंबिरीवरचं मध. अच्छा. याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण सर्वाधिक सापडलं मला आणि हा थायरॉइडवर काम करतो. हायपोथायरॉइडवर अतिशय चांगलं काम करतो. रोज सकाळी 1 चमचा कोमट पाण्यावर हा मध कंझ्युम करायचं. अतिशय चांगले रिझल्ट आहे. 6वं मध आहे ते सोप मध आहे, बडीशेपवरचं मध आहे. हा डायजेशनवर काम करतं. मोस्ट प्रॉब्ली हा मध रात्री कोमट पाण्यावर झोपायच्या आधी घ्या. अच्छा. डायजेशनचं तुमचं हे चांगलं वाढतं, डायजेशन चांगलं होतं. 7वं मध आहे हे जांभळाचं मध आहे. याला मधांचा राजा म्हटलं जातं. जांभूळ मध फार रेअर मध मिळतं. महाबळेश्वरमधनं आम्ही कलेक्ट करतो. शुगरवाले हा प्रिफर करतात. वाढलेली शुगर कंट्रोल ठेवतो. जखमेर लावलं तर जखम सुकते 3 दिवसात. अच्छा. अतिशय चांगलं मध आहे आणि हाय लेवलचं आहे आणि अतिशय कमी कलेक्ट होतं. अच्छा. 8वं मध आहे ते हिरड्याचं मध आहे, बाळ हिरडा. अच्छा. गेळा आणि हिरडा. गेळा पण एक औषधी वनस्पती आहे आणि हिरड्याचं मध, असे दोन्ही फुलं एकत्र फुलावर आल्यामुळे ते एकत्र मध मिळतं. त्या मधाचं वैशिष्ट्य असं आहे की पोटाचे विकार, डोळ्याचे आजार, मेमरी आणि लहान मुलांसाठी अतिशय चांगला मध आहे. अच्छा. पोट साफ ठेवतं. आपण मेटाबॉलिझमचं काम करतो. अच्छा. आणि 9वं मध आमचं आहे ते मल्टी आहे, सगळ्या फुलांचा मिक्स मध, जनरल यूजसाठी. हा ज्याला मधमाशा ऑफ सीझनला आम्ही जंगलात ठेवतो त्याला हा मध गोळा होतो आणि हा मध आम्हाला बऱ्यापैकी मिळतं. याची कमी कॉस्टिंग ठेवलेली. आता प्रत्येक मधाची कॉस्टिंग तुम्हाला सांगतो. ओव्याचं ओवा, सूर्यफूल, बरसीम, बाबूळ आणि कोथिंबीर ही मधाची एकच कॉस्ट आहे. 300 रुपये प्राइस आहे. 350 ग्रामचे जार आहेत. अच्छा. आणि 290ला आपण इथे विकतोय. अच्छा. हा जो मध आहे हा बडीशेपचा तो आम्हाला फार कमी मिळालाय. 75 किलोच मध मिळालंय. तर ह्याची प्राइस आम्ही 400 रुपये ती 380ला विकतो इथे. जांभूळ आणि हिरडा फार कमी मिळतात. 32 किलो मध मिळालं जांभूळ, हिरड्याचं 34 किलो मिळालंय. हे 680ला. याची MRP 700 रुपये. आणि हा मल्टी जो आहे हा 250ला विकतोय. त्याची 260 किंमत आहे. हा आम्हाला 250 ते 300 किलो मध मिळतो एका वेळेला. अच्छा. बाकी हा 4 मधांचा आम्ही सेट बनवलेला आहे. हा स्पेशली आम्ही दिवाळी निमित्त गिफ्टिंगसाठी बनवलेला आहे की तुम्ही मिठाईच्या ऐवजी मधाचं गिफ्ट द्या आणि लोकांनाही आवडेल फार. आणि हे कधी खराब होणारी गोष्ट नाही आणि रेअर आहे. त्यानंतर हे 250ला आहे पूर्ण पॅक. अच्छा. 280 याची कॉस्ट आहे पण आम्ही 250ला इथे विकतो. त्यानंतर हे मधाच्या कांड्या आहेत, मध्येच्या हनी स्टिक्स. हनी स्टिक्स स्पेशली जे ट्रॅव्हलर्स आहेत ते कंझ्युम करतात. हा 1 चमचा मध आहे याच्यामध्ये ग्रीन स्टिक मध्ये. हा तुम्ही कॉफी बरोबर, ग्रीन टी बरोबर घेऊ शकता. आणि स्पेशली लहान मुलांना फार आवडतो. अच्छा. लहान मुलांना खाण्यासाठी खूप आवडतो. ते सक करून घेतात आणि ट्रॅव्हलिंग मध्ये हा अतिशय चांगला कन्सेप्ट. अच्छा. पण हा नॉर्मल मध आहे की हा ओव्याचा मध आहे? ओव्याचा. हा. आणि हा आहे तो जांभळाचा आहे. अच्छा. ते स्टिक किती कशा आहेत त्या? हे 15ला आहे ओव्याचं आणि स्टिक, आणि जांभळाचे ते 25ला आहे. 25ला. ओके. त्यानंतर हे छोटे पॅक्स आहेत 50 ग्रामचे. हा ओवा आहे. ओव्याचं मध आहे ते 70 रुपयाला पॅक आहे. म्हणजे हा जो कॉम्बो आहे त्याच्यामधलाच हा छोटा पॅक आहे. आणि जांभळाचं जे आहे ते 130ला इथे. याची MRP 140 आहे. ओके. त्यानंतर हे तेलाचं डिव्हिजन आहे. त्यानंतर आमचे तेलाचे 2 घाणे आहेत. दुसरा प्रोजेक्ट आमचा लाकडी तेलघाणा उद्योग आहे. अच्छा. महाडला माझं युनिट आहे. आणि वेगवेगळ्या ह्याच्यावर आपण ऑइल सीडवरचे तेल काढतो. त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल आहे हे 440 रुपये लिटर आहे. तिळाचं तेल आहे ते 720 आहे. खोबरेल तेल लिटर. खोबरेल तेल सध्या वाढलेलं आहे, हे 940 आहे. आणि करडई आहे ते 580.
ग्राहक पंचायत पेठ मधलं हो, ग्राहक पंचायत मध्ये MRP पेक्षा कमी रेट आहे ते सगळे. आणि हे अर्धा लिटरचे पॅक आहे. त्यानंतर हे 100 ml चे पण आहेत. 100 ml मध्ये आम्ही बदामाचं तेल पण काढतो. बदामाचं तेल हे इडिबल आहे, पण हे केसांसाठी आणि मसाजसाठी वापरू शकता. स्वीट आल्मंडचं काढतो. त्यानंतर हे बदामाचं आम्ही रोल ऑन काढलेलं आहे कॉम्पॅक्ट. हे 50 ला आहे आणि हे 300 ला बॉटल आहे. 100 ml आहे, 10 ml आहे. हे तुम्ही डोळ्याखालचे डार्क सर्कल रिमूव्ह करू शकता. हे असं ओपन होतं. हे डायरेक्ट तुम्ही अप्लाय करायचं आहे डोळ्याखालचे डार्क सर्कल, कोणतं ब्लॅक स्पॉट हे रिमूव्ह करतं. एक 4 ते 5 दिवसात. 4 ते 5 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्याची काय किंमत आहे? हे 50 ला आहे फक्त. 50 ला ना. आणि बॉटल आहे ती 300 ला आहे. 300 ला. आणि अर्धा लिटरचे? अर्धा लिटर नाही आहे, फक्त 100 ml बॉटल आहे. अर्धा लिटर ग्राउंड नट 240 आहे. खोबरेल तेल आहे ते 480 आहे. तिळाचं आहे ते 300 ला आहे, 390 ला आहे, सॉरी. मोहरीचं आहे 300 ला आहे. आणि करडई पण 300 ला आहे. ओके. त्यानंतर अळशीचं तेल आहे. अळशीच्या तेलामध्ये ओमेगा-6, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, B12 हे घटक आहेत. हे कच्चंच सलाड बरोबर खायचं किंवा चटण्या बरोबर किंवा ड्रेसिंग म्हणून तुम्ही वापरू शकता भाजीमध्ये वगैरे. याच्यामध्ये हे हार्ट साठी चांगलं आहे. हे ब्लॉकेजेस क्लिअर करतं. ओके. त्यानंतर तिळाचं तेल आहे. हे खाण्याचंच तेल आहे, पण तुम्ही मसाजला वापरू शकता, जेवणाला वापरू शकता, बाकी एक्सटर्नल यूज साठी वापरू शकता. मोहरीचं तेल आहे गाण्यावरचं, हे मसाजला वापरू शकता, खाण्यासाठी आहे. हे खोबरेल तेल आहे. हे स्पेशली आपण राजापुरी खोबऱ्याचं काढतो. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे सकाळी 2 चमचे पिलं तर हे पोट साफ ठेवतं, कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम क्लिअर होतात आणि गुडघेदुखी थांबते. अगदी 3 दिवसात रिझल्ट आहे. गुडघेदुखी 100% गुडघेदुखी थांबते. गुडघे दुखायचे थांबतात, जॉईंट्स दुखतात ते बंद होतात. कोणताही पेन हा रिलीफ करतो. पण ते गुडघ्यामधली गादी वगैरे हे झालेली असते, गादी वगैरे जर म्हणजे गादीमधलं लुब्रिकंट कमी झालेलं असतं तर हे भरून काढतं. हे लुब्रिकंटचं काम करतं मुळात. ओके. ह्याच्यात MCT म्हणून घटक आहे, मीडियम चेन ट्रायग्लिसराइड, जे आपलं लुब्रिकंटचं काम करतं वंगणाचं. ते सकाळी 1 ते 2 चमचे पियायचं. फक्त 3 ते 4 दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. आणि नंतर बंद करू शकता. नंतर जेवणाला वापरू शकता, केसांना वापरू शकता, मसाजला वापरू शकता. लहान बाळाला मसाज चांगला होतोय. आणि कारण कोल्ड प्रेस असल्यामुळे हे त्वचेमध्ये मुरतं. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद दादा. समजा कोणाला इथे यायला नाही जमलं, आम्ही होम डिलिव्हरी देतो, घरपोच डिलिव्हरी येते. आम्ही 5 लिटर पर्यंत कॅन देतो. अगदी 50 रुपये डिलिव्हरी चार्जेस घेतो. 5 लिटरचे कॅन पण आमचे जातात. 50 रुपये डिलिव्हरी चार्जेस आहे. हे जे रेट तुम्ही आता सांगितले ते मुंबई डिस्काउंटेड रेट आहेत. म्हणजे मुंबई ग्राहक पेठेसाठी, मुंबई ग्राहक पेठेमध्ये आहेत. बाकी तुम्हाला घरपोच जी डिलिव्हरी येते ती MRP वर येते आणि 50 रुपये डिलिव्हरी चार्जेस आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद. तुमचा नंबर सांगू शकाल का? माझा नंबर आहे 9167 68 3131 91 67 68 31 31. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू सर. नमस्कार भाऊ. नमस्कार. माझं नाव मयूर चौधरी. माझ्या ब्रँडचं नाव आहे अतरंगी मराठी टी शर्ट. आम्ही आलो आहोत वसईला वर्तक हॉलमध्ये. दिनांक 30 तारखेपासून 6 तारखेपर्यंत. टाईम आहे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आपण बघू शकता आमच्याकडे बऱ्याच व्हरायटीचे मराठी कोर्सचे टी शर्ट अवेलेबल आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. लहान मुलांची एज आहे 1 इयरपासून 13-14 इयरपर्यंत आणि मोठ्यांची स्मॉल टू XXL पर्यंत आपल्याकडे साईज अवेलेबल आहे. प्राईस रेंज आहे लहान मुलांची 300, 350 आणि मोठ्यांची 500 रुपये. तर प्लीज आमच्या स्टॉलला एकदा नक्की व्हिजिट करा. आपण बघू शकता बऱ्याच व्हरायटीचे दिवाळीचे वगैरे कोर्सचे टी शर्ट्स आहेत, जे रेग्युलरली आपण रोजच्या याच्यात जे बोलतो ते घालू शकतो असे. हे लहान मुलांचे सगळेत. मागे ही मोठ्यांची व्हरायटी आहे. नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. अरे खरंच आहे, खरंच. माझी बॅट माझी बॅटिंग हे लहानपणी आम्ही पण करायचो. आमच्यासारखे आम्हीच. सुंदर. तुमचे स्लोगन एकदम जबरदस्त आहेत. आईचं लेकरू आजीकडे सगळे लाड पूर्ण होतात. खूप सुंदर. आजीकडे सगळे लाड पूर्ण होतात. खरंच होतं. आईचं लेकरू गोंडस. गाल ओढायचे नाहीत, माझ्याशी नीट बोलायचं. अरे वा. हे पण नवीन याच्यामधलं AI. पण त्याच्याऐवजी AI आपली परमानंट. आई.
सुंदर सुंदर तुमचे स्लोगन आहेत ना अतिशय सुंदर आहेत. तुम्ही घरपोच सेवा देता का? हो, आमची ऑनलाईन वेबसाईट आहे atrangi.in म्हणून साईट आहे आमची. अच्छा. ऑनलाईन आपण मागवू शकता. ऑल ओव्हर इंडिया आपली डिलिव्हरी जाते. अच्छा. ही साईट आहे आणि ही प्राइस रेंज आहे आपली. अच्छा, ही साईट आहे ना atrangi.in. हो. ओके. मग हा एकच सोर्स आहे का की तुम्हाला समजा फोन करून कोणी हे केलं तर हो, विचारलं तर? फोनवर पण करू शकता. साईटवर आपले व्हॉट्सअप नंबर्स वगैरे सगळे अवेलेबल आहे. अच्छा. इन्स्टावर पण आहोत आपण atrangi ऑफिशियल म्हणून. अच्छा. ओके. आपण कुठूनही ऑर्डर करू शकता. तुमचा नंबर सांगू शकाल? आमचा नंबर आहे 7977 318181. ओके. आणि हे जे कुरिअर चार्जेस असतील? नाही, कुरिअर चार्जेस फ्री आहे. फ्री आहे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र? ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया. अच्छा, कुरिअर चार्जेस काय नाही. ओके ओके. आणि जे ग्राहक पंचायतमध्ये तुम्ही जे मला सांगितलेत आता जे रेट ते सेम रेट असणार? नाही, आपल्या ग्राहक पंचायतमध्ये लहान मुलांचे आपण रेट कमी ठेवलेले. अच्छा. 300 350 लहान मुलांचे रेट ठेवले. ऑनलाईन ते 399. 399. ओके. म्हणजे 50-100 रुपयाचा फरक होऊ शकतो. आणि मोठ्यांमध्ये पण? मोठ्यांची प्राइस रेट सेम आहे आपली, लहान ऑनलाईन पण आणि इकडे पण. ओके 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 ओके. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. माझं नाव राजेंद्र मांजरेकर, अखंड ज्योत. माझी स्पेशालिटी आहे समईच्या कड्यांची. अच्छा. आपण समई जेव्हा तेल संपते वात आतमध्ये धावते, धावणार नाही. आपण वात आडवी लावतो, तेलाची गळती होते. सगळ्या समया तेलाने मागतात, कडीमुळे वात उभी राहते, तेलाची गळती होत नाही. अच्छा अच्छा अच्छा. ही कडी 9 इंच समई ते 24 इंच समई कुठल्याही समई लावता येते. अच्छा. टोचवाल्या, जीववाल्या, केरलाच्या राऊंड परफेक्ट लागते. 20% तेल आपण वाया घालतो, 1 थेंब वाया. आजची सेटचा पॅकेट येतं ते 5 कड्यांचं पॅकेट असते. अच्छा. कुठल्याही टाईपच्या समईला असते. चांदीच्या समईसाठी असते, छोट्या मोठ्या, एकदम मोठ्या 3 फुटी समई असतात, त्यांना सगळं वापरता येतात. अच्छा. आणि 175 रुपये पर पॅकेट असते. अच्छा. म्हणजे 5 कड्यांची 175. अच्छा. आणखी एक स्पेशल आयटम नवीन इंट्रोड्यूस केलाय, लक्ष्मीच्या कॉईन्सची आसनं. अच्छा. लक्ष्मीच्या कॉईन्स आपण ताम्हणात आडव्या ठेवतो, त्याच्यासाठी आसन केलेलं आहे. हो हो हो. पूजेसाठी एकदम सोयीस्कर पडते. बरोबर बरोबर बरोबर. तिसरं टाकासाठी आसन, देवाचे टाक देवघरात आपण टेकवून ठेवतो, त्यासाठी आसन केलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. टाक, काही फोटो फ्रेम्स असतात, फोटो ते अडकवता येतात. अच्छा, अडकवता येतात म्हणजे ते ह्याच्यामध्ये अडकवायचे? हो. याच्यात स्लीट आहे, स्लीट मध्ये पाकून अच्छा केलं जातं. ओके 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 ओके. असं असं. ओके. सुंदर. त्याची काय किंमत आहे? त्याची 175 ते 175, 200 आणि 225. अच्छा. म्हणजे स्टार्टिंग ह्याची 175 पासून 225 पर्यंत आहे. बरोबर. एंड प्राइस. आणि ह्याची हे काय? 70 आणि 100. अच्छा, 70 आणि 100. ओके. आणि आणखी वैशिष्ट्य टाळाचं आहे. अच्छा. प्युअर काशाचे सुरात बांधलेले टाळ असतात माझ्याकडे. अच्छा. वेगवेगळ्या सुरातले असतात. हो हो हो. सुंदर. प्युअर काशाचे पांढरी 2चा सूर आहे. अच्छा. होल्डर उत्कृष्ट, पकड चांगली मिळते, हात चिकटत नाही, हात चिमटत नाही, नाक पूर्ण. अच्छा. अरे वा. ह्याची काय किंमत आहे? याची 1250, 1450, 1650. अच्छा. आणि झांजा असतात 850, 950, हाताला चिकटत नाही, हात चिमटत नाही. बरोबर बरोबर. परफेक्ट लावता येतात. बरोबर. म्हणजे आणखीन प्रकार काशाच्या वाटीची संबंध आहे. अच्छा. प्युअर काशाची वाटी असते. अच्छा. वाशी ओळखायची म्हणजे नाद बघायचं तर काशा. ओके. त्याला नाद नसतो. ह्याला मारून दाखवा. आणि ह्याला मारून नाही बघा. हां. ह्याला नाही. आणि त्याला एकदा मारून दाखवा. आपल्या काशाचे टाळ कसे असतात त्याप्रमाणे त्याचा ना आवाज असतो. हां हां. हे टाळ काशाचे काशाचे आहे. हां, काशाचे. अच्छा. कासा म्हणजे पंचधातू आहे? हो, पंचधातू. कासा म्हणजे वेगळे हे आहे. अच्छा. ओके ओके. पण हे कशासाठी यूज करतो आपण? तळव्याला घासायला, तळव्याला त्यातली उष्णता काढून घेते. अच्छा. ओके. आणि स्वतः आपण घासू शकतो म्हणून ते हँडल वगैरे लावून. अच्छा. याची काय किंमत आहे? त्याची 650 रुपये किंमत. 650. ओके. तसंच केळी खांब मोल्डर, म्हणजे सत्यनारायणच्या पूजेसाठी केळीचे खांब लावतो आपण, त्यासाठी. अरे वा. चौरंग वैशिष्ट्य, चौरंगाला पाय आतमधल्या बाजूला असतात. बरोबर. केळीचे खांब लावताना त्रास देतात. बरोबर बरोबर. आणि समजा लावले तर चरे पडल्यामुळे
ते लवकरात लवकर कोमेजतात, म्हणजे एका दिवसात कोमेजतात. त्या कडीमुळे ह्याच्यामुळे ते 3 दिवस कम्प्लिटली न कोमेजता राहू शकतात. अच्छा, हे वैशिष्ट्य आहे. आणि सोपं, नुसतं लावायचे आणि चौरंगाच्या पायाशी ठेवायचे, पायाच्या ढकलायचे बस. अच्छा, परफेक्ट राहणार, लूज होणार नाही काही. ओके. लाकडाची कुयरी. अच्छा, म्हणजे आपलं हळद लावायला एकदम सुरू. अच्छा, हळद कुंकूसाठी ना. तांब्याचे दिवे, पाच घालायला सोपी, पाच सांभाळायला सोपी, औक्षण करता येते. अच्छा, हा. पूर्ण तेल भरलं अखंड 8 तास राहतो. तेलाची गळती होत नाही. हाताने घडवलेला कम्प्लीट तांब्याचा. होल्डर गरम होत नाही. अच्छा, होल्डर गरम होत नाही. अच्छा. ह्याची काय किंमत आहे? याची 150 आणि 200. अच्छा. 150-200, 450 550. अच्छा, म्हणजे 150 पासून चालू होत आहे ते 550 पर्यंत. ओके. ते तुमचं स्वतःचं क्रिएशन आहे. ग्रेट ग्रेट. 15 वर्ष मी याच्यावरती काम करतोय. अरे वा, ग्रेटची काय किंमत आहे? ते 350. 350. मार्गशीर्ष महिन्यात देवीला सजवायसाठी कलशकडीला वापरतात. हार, मणिमंगळसूत्र, दागिने घालून तिला सजवता येते. अच्छा, खूप सुंदर. आणि ही कडी अशा प्रकारे असते का? ही कडी अशा प्रकारची असते. अच्छा अच्छा. सहज अडकवता येते. अच्छा, ओके. पण हे समजा प्रोडक्ट जर कोणाला पाहिजे असेल, फोन नंबर आहे, तर तुमच्या फोन नंबरवरून तुम्ही पाठवतो. घरपोच पाठवतो. हो. अच्छा, तुमचा फोन नंबर सांगा. 977 345 0417. मांजरेकर. मग याच्यामध्ये कुरिअर चार्जेस काय ऍड होतील? मायनर असतात ते, ऍक्च्युअल जे असतात कुरिअर चार्जेस तेच ऍड करतो. तेच ऍड होते. तेच ऍड करतो. बाकी काय नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायत आयोजित भव्य दिव्य पेठ अशी दिवाळी निमित्त आपल्या पार नाका इथे भरलेली आहे. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. माझा स्टॉल आहे बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवलेले हे दिवे. या दिव्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दिवे तुमचे हवेपासून असे प्रोटेक्ट करतात. हा दिवा तुमचा 4 ते 5 तास, 8 ते 10 तास, 12 ते 15 तास, अखंड 24 तास देखील चालतात. कमी तेलामध्ये हे दिवे जास्त वेळ चालतात. हे या दिव्यांचं वैशिष्ट्य. आणि हा काचेमध्ये बघा, ह्याच्यावरती तुम्ही कापूर ठेवा, अरोमा ऑइल ठेवा, छान असा फ्रेग्रन्स तुमचा घरभर पसरत राहतो. आणि शिवाय तुमच्या सिलिंगलाही देखील प्रोटेक्शन होतं. सिलिंग पण तुमचं काळं किंवा कुठे काजही पकडत नाही. नुसती काच जरी ठेवली तरी त्याच्यावरती काही चिटकून राहत नाही किंवा काही राहत नाही. ह्या जर तुम्ही एक सिलिंगला तुम्ही प्रोटेक्शन म्हणून पण हा दिवा तुम्ही वापरू शकता. कमी तेलामध्ये ह्या दिव्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जास्त वेळ जातो. आपल्याकडे दिवे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अच्छा, आता आपण ह्याच्यावरती कापूर ठेवलेला आहे. हळूहळू हा एक वडी ठेवा, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आरामात चालतं. ह्याच्यावरती कापूर ठेवलाच पाहिजे असंही काही कंपल्सन नाही. तुम्ही कोणताही कापूर त्याच्यावरती ठेवू शकता. अच्छा, कोणत्याही प्रकारचा. शिवाय याची काय किंमत आहे? हा मुंबई ग्राहक पंचायत मध्ये हा तुम्हाला इथे आता 700 रुपयाला भेटतोय. पण आपल्या शॉपवरती जेव्हा पण तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा त्याची ऍक्च्युअल मार्केट रेट जे आहे त्यानुसार तुम्हाला भेटून जातो. तो किती आहे? ते 800 रुपयाला. अच्छा, आणि इथे 700. इथे 700. 100 रुपयाचा. 100 रुपयाचा. कोणत्याही मुंबई ग्राहक पंचायतीचं एक वैशिष्ट्य आहे, कोणत्याही स्टॉलला तुम्ही खरेदी करा, तुम्हाला मार्केट रेट पेक्षा इथे कमी रेटनेच भेटणार आहे. हे या पेठेचं एक वैशिष्ट्य आहे. कोणत्याही स्टॉल. शिवाय हा जो मोठा आहे तो, हा मोठा येतो तुम्हाला येतो 1250 ला. अच्छा, 1250 ला. शिवाय हे गणपती बाप्पाचं असं कव्हर बनवलेलं आहे. त्याला पण बघा, दिव्याला प्रोटेक्शन करण्यासाठी असं कव्हर. काही लोक चॅन्टिंग करतात श्री गणेशाय नमः हे, तर गणपतीच्या मूर्तीकडे बघून तुम्ही तुमचा हे पण करू शकता. आणि त्याचा पाठीमागे एक छान असा शेड पण पडते. आता हे बघा, हॅपी दिवाळीचं आपण कॅन्डल होल्डर असे बनवलेले आहेत. अच्छा, जे हॅपी दिवाळी आहे. लोकांचं भरपूर सारं म्हणणं होतं की काहीतरी नवीन घेऊन या, त्याच्यासाठी हे बघा, हे असे कॅन्डल होल्डर पण आपण आणलेले आहेत. हॅपी दिवाळी आहे. त्याच्यानंतर भरपूर सारे लोकांनी असं दिलेलं की आम्हाला गणपतीच्या मागे शुभलाभ वगैरे असं काही करता येईल का, तर त्याप्रमाणे देखील हे आपण घेऊन आलेलो आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण प्रत्येक गोष्ट आपण घेऊन आलो. आपल्याकडे दिव्यांची जी सुरुवात आहे ना दादा, ही 100 रुपयापासून होते. हा बघा, हा आपला 100 रुपयाचा दिवा आहे. अगदी 100 रुपयाच्या दिव्यांपासूनची आपली ही सुरुवात आहे. हा 100चा आहे, 150 रुपये असे आपल्याकडे. स्टार्टिंग प्राइस 100 रुपये. हो. आणि एंड प्राइस म्हणजे आता दिव्याच्या साईज नुसार आणि दिव्याच्या घेण्यानुसार आपण ते प्राइस आहेत. अच्छा, ही पंचारती पण आहे ना? पंचारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही 5 वाती लावून अगदी मनसोक्त आरती करू शकता. हे तुमचं हँडल तापणार नाही. आणि हिला 365 दिवस 24 तास देखील जर वापरलं तरी हिला काही होणार नाही. हे या बोरोसिलिकेट ग्लासचं वैशिष्ट्य आहे. बोरोसिलिकेट ग्लास म्हणजे कोणती ग्लास जी आपण लॅबमध्ये वापरतो, प्रयोगशाळा वगैरे, हे हीट रेजिस्ट करून ठेवतं. हे आगीने तडकणार नाही. आता काच ऐकल्यानंतर लोकांना वाटतं अरे काच तडकेल का, वितळेल का, तर ही वितळणार नाही, तडकणार नाही. पडली तर फुटणार.
बाकी आगीमुळे हिला काही होणार नाही, हे या काचेचं वैशिष्ट्य आहे. ओके. आणि हे काय आहे? हे पण हा पण एक दिवाच आहे. याला पण तुम्ही थोडे इथे दिवा लावून इथे कापूर जाळू शकता. गुजराती मारवाडी लोकांमध्ये हे जास्त वापरले जातात. मंगलदीप म्हणून याचं नाव आहे, मंगलदीप याला म्हणतात. तर हे पण तुम्ही आपल्याकडे भेटतं, ह्याला पण कॅन्डल तुम्ही वापरू शकता. ओके. शिवाय याचं काय प्राइस आहे? हा इथे तुम्हाला 900ला भेटतो ग्राहक पंचायत मध्ये, आणि हा इथे तुम्हाला 1250ला ग्राहक पंचायत. ओके. पण ते सांभाळावं लागतं का थोडस? म्हणजे थोडंसं सर सांभाळावं लागतं. 1 हँडेड यूज असेल तर तुम्हाला काही त्याला होत नाही. शिवाय त्याशिवाय आपण आपली स्पेशालिटी आणि खासियत आहे ती समई कवर. अशा प्रकारचे आपण समई 1 फूट 1.5 फूट 2 फुटाच्या समई कवर आपण बनवून देतो. तांब्या, पितळी, दगडी, चांदीच्या कोणत्याही समई असून दे आपण हे बनवून देतो. हे अशा प्रकारे फक्त तुम्हाला हे प्रोटेक्शन करतो तुमचं एसी पासून, पंख्यापासून, पंख्याच्या हवेपासून, आणि तुम्ही मनसोक्त हवा आणि पंख्याचा आनंद घेऊ शकता. समईची स्टार्टिंग प्राइस? समईची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 400 पासून आहे. पण कवर हे आपण कस्टमायझेशन करतो. तुमचं जे कवर समईची साईज असेल त्यानुसार आपण बनवून देतो. आता हे फक्त नुसतं तुम्ही कवर घेतलं तर हे तुम्हाला 4000ला पडतं इथे ग्राहक मध्ये 4000ला, आणि वीज समई घेताय तर 4,500ला येते. तर तांब्या, पितळी, चांदीच्या कोणत्याही समईसाठी हे उपयुक्त असं आपलं सक्सेस चालणारं असं हे भरपूर हे सक्सेस कवर. अच्छा. हे कवरची स्टार्टिंग प्राइस किती? स्टार्टिंग प्राइस कस्टमायझेशन नुसार होत असं. अच्छा. ओके. आणि समईची पण आपल्याकडे 380 पासून आहे. 380 आहे, त्याच्यानंतर 430 रुपये आहे. ओके. वेगवेगळ्या स्टार्टिंग पासून अगदी एंड प्राइस किती आहे समईची? अगदी 2300 पर्यंत पण आहेत आपल्याकडे. अच्छा. अगदी आपल्याकडे हे दीपमाळ देखील तुम्ही तिन्ही प्रकारच्या लेअर तुम्ही त्याला हे तिन्ही प्रकारच्या लेअर तुम्ही लावू शकता. ही आपली समई हा 1 फुटाचा कस्टमाइज केलेला आपला सिंगल स्टँड लांबन दिवा. हा एकदा लावला तर 8 ते 10 तास आरामात चालतो. अच्छा. हा कस्टमाइज केलेला आहे आपण. 1.5 ते 2 फुटापर्यंत आपण कस्टमायझेशन मध्ये करून देतो. अच्छा. जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. अच्छा. शिवाय त्याची काय किंमत आहे? हा इथे तुम्हाला ग्राहक पंचायतीमध्ये 2600ला भेटतो. आणि ते बाजूला आहे तो? हा बाजूला आहे तो इथे 1250ला आहे. हा मयूरदीप आहे. अच्छा. हो. शिवाय असे आपल्याकडे शोपीस देखील आहेत. अगदी 1250 पासून सुरुवात आहे. अच्छा. हा आपण मार्केटमध्ये आपण हा शोपीसची हे क्वालिटी आणि फिनिशिंग तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही. आता आपला फेमस म्हणजे आणि जास्त चालणारा म्हणजे आपला हा मोर. अच्छा. मोराची पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर आणि सुबक अशी केलेली आहे. उन्हात पावसात जरी ठेवला तरी त्याचा कलर जाणार नाही, ही त्याची पूर्ण आपली खासियत आहे. हा एका कस्टमरने कस्टमायझेशन मध्ये 1 फुटाचा मागितलेला, त्याप्रमाणे आपण बनवून दिलेला आहे. आपण कस्टमायझेशनच्या पण ऑर्डरी घेतो. जर तुमच्याकडे कोणता कॉन्सेप्ट असेल तर आपण बनवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला कोणी जर समजा फोटो दिला तर आपण प्रयत्न करतो त्याचा कस्टमायझेशन बनवण्याचा. ओके. ओके. तर हे अशा प्रकारचे आपल्या व्हरायटी ऑफ शोपीस इथून इथपर्यंत लाईन ही 1250 रुपयाची आहे. तर आपल्याकडे बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेले दिव्यांची कवरे देखील आहेत. ती तुम्ही चांदी, तांब्या, पितळी कोणत्याही दगडी दिव्यांवरती वापरू शकता. आणि आपण कस्टमायझेशन करून देखील देतो. तुमच्या कोणत्याही साईजचे दिवे असून दे, अगदी इथवर जरी असतील साईजचे दिवे तरी त्याला आपण कस्टमायझेशन करून देतो. फक्त तुम्हाला दिव्याचा व्यास सांगायचा, डायमीटर सांगायचा, त्यानुसार आपण ती काच तुम्हाला बनवून देतो. अच्छा. ओके. त्याच्यासाठीही तुम्ही आपल्याला ऑर्डर करू शकता. ओके. ओके. दुसरी गोष्ट, आता बघा हे आपल्याकडे स्पून आहेत काचेचे. काचेचे चमचे देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा 50ला एक आहे. जर तुम्ही बॉक्स देताय तर 200ला 6 भेटतात तुम्हाला. शिवाय हे असे स्टरर आहे. तुमचं मॉकटेल कॉकटेल ढवण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो. हे स्टरर देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. ते स्टरर देखील तुम्ही वापरू शकता. शिवाय गणपतीना दोन्ही साईडने फेस आहे. अगदी गाडीच्या डेस्क वरती जरी लावलं तुम्ही तर बाप्पा तुम्हाला फ्रंट अँड बॅक सेम दिसणार. हे आपल्याकडे अगदी 500 पासून सुरुवात आहे. 500, 450 डबल फेस वाले. शिवाय सिंगल फेस वाले जरी पाहिजे असतील तरी हा डेकोरेटिव्ह पीस आहे. फक्त बाप्पाचा फेस आहे. अच्छा. गाडीवरती असा युनिक असा लावण्यासाठी अतिशय फार सुंदर असा पीस आहे. शिवाय अशा प्रकारे आपल्याकडे ही आता नवीनच सरस्वती मातेची मूर्ती अवेलेबल आहे. त्यानंतर काऊ कृष्ण आहे. कृष्णाचा देखील आपल्याकडे एक छान असा पीस आहे. ओके. आपल्याकडे जी गणपतीची रेंज सुरुवात होते ना ती अगदी 100 रुपयांपासून सुरुवात होते. दादा 100 रुपयांची आपल्याकडे गणपतीची हे मूर्ती आहेत. 100, 130, 225 रुपये ही अशी बेल देखील आहे आपल्याकडे. अरे वा. थोडी खाली बघा. खाली. सुंदर. ही इतपत तुम्ही वाजवून तुमची आरती करू शकता. ओके. ही अशी अतिशय सुंदर असा आवाज तिचा आहे. शिवाय आपल्याकडे अत्तरदाणी आहे. अत्तराचा भांड आहे. तुम्ही हळदी कुंकाला वगैरे बेसिकली
बायका अशा वापरू शकतात आणि पुन्हा ह्याला एअर टाईट लॉक देखील दिलेला आहे. ह्याची किंमत किती आहे? हे इथे तुम्हाला भेटतं 350 रुपयाला आहे. अच्छा. मुंबई ग्राहक पेठेमध्ये. ओके. शिवाय असे हुंदीर आपले गणपतीत भरपूर सारे हुंदीर असे चाललेले आहे. अच्छा. व्हाईट आणि ब्लॅक हुंदीर. अच्छा. फार सुंदर असे हुंदीर. हे तुम्हाला इथे 250ला जोडी भेटतात. सिंगल घेतला तर 150 रुपयाला 250ला जोडी. व्हाईट तर व्हाईट, ब्लॅक तर ब्लॅक, कोणत्याही प्रकारचा उंदीर तुम्ही इथे घेऊ शकता. ओके. त्याच्यामध्येच एक मोठा प्रकार देखील आपण बनवलेले आहेत, तेही तुम्ही. त्याच्यानंतर हे लोटी भांड पण बघा, फार असं सुंदर आणि सुबक आहे. लोटी भांड. हे लोटी भांड आपल्याकडे अगदी 1 लिटरच्या पर्यंत अवेलेबल आहे. 1 लिटरचा देखील आपल्याकडे लोटी भांडा अवेलेबल आहे. अच्छा. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ओव्हन मध्ये किंवा तुमच्या इंडक्शन मध्ये तापवू पण शकता. याला काही होणार नाही, फक्त पाणी भरून ठेवायचं. अच्छा. ओके. डायरेक्ट. याची काय किंमत आहे? हा तुम्हाला इथे ग्राहक पंचायत मध्ये 1500ला होतो. आणि तो छोटावाला आहे, तो छोटावाला तुम्हाला इथे ग्राहक पंचायत मध्ये होतो 550. अच्छा. तुम्ही म्हणत होतात काहीतरी पाणी भरूनच ठेवायचं? फक्त पाणी भरायचं आणि त्याच्यानंतर इंडक्शन आणि ओव्हन वरती ठेवायचं. ओके. गरम असताना याच्यामध्ये पाणी ओतलं तर कोणतीही काच तडकते. ओके. बेसिक प्रश्न असतात लोकांचे, अरे ही काच पडली तर फुटणार का? हो, ही काच पडली तर फुटणार. काच आगे ह्याच्यावरती गरम असताना थंड पाणी मारलं तर ही तडकणार. ह्या बेसिक गोष्टी आहेत. काच कोणतीही पडली की फुटणारच. ओके. तर ह्या मी तुमच्या व्हिडिओ मार्फत मी लोकांना क्लिअर करू इच्छितो. त्याच्यानंतर आपल्याकडे हे अशा प्रकारचे लॅम्प देखील आहेत. नाईट लॅम्प म्हणून तुम्ही हे वापरू शकता. 400 पासून सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ करा, ह्याचे कलर बदलत राहतात. तुम्हाला ज्या पाहिजे त्या कलर मध्ये, ह्याच्या 5 प्रकारचे कलर आहेत. छान असं तुम्ही नाईट पीस, कॉर्नर पीस म्हणून त्याला वापरू शकता. सुंदर. हे असे 400 रुपयाला आहेत, 550 रुपयाला. हे वरचे आहेत ते 550 रुपयाला. ओव्हन टाईपचा जो शेप आहे, तो 600 रुपयाला आहे. अच्छा. ओके. अशा वेगवेगळ्या रेंजच्या अप टू आपल्याकडे 1500 पर्यंत आहे. अच्छा. हे त्याच्यानंतर हे वाज देखील आहेत आपल्याकडे काचेमध्ये. अच्छा. ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं, तुमची आर्टिफिशियल फुलं वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. हे देखील फार सुंदर अशी पीस आपल्याकडे अवेलेबल आहेत. शिवाय आपल्याकडे असे कडा देखील आहेत. अच्छा. काचेच्या कडा ज्या महिला भगिनी रेग्युलर वापरू शकतात. अगदी पडल्या म्हणजे अशा जोरात आपटल्या तरच फुटणार. या भरीव काच आहे. लोकांचा भरपूर भीती असते, अरे ह्याच्यापेक्षा आपण बारीक बांगड्या वापरतो, पण त्याच्यापेक्षा टणक आहे. अच्छा. त्याच्यावरती सिंह आहे, त्याच्यानंतर शंखाची प्रतिकृती आहे, हत्ती आहे. तुमच्या साईज नुसार 2.4, 2.6, 2.8. ह्याची काय किंमत आहे? हे 200 रुपयाला एक कडा आहे. अच्छा. हे काही 180. त्याच्यानंतर असे कासव प्लेट आहे आपल्याकडे. तुमच्या कासव प्लेट पण तुम्ही घेऊ शकता. अच्छा. तर 250 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. 250, 350, 550 अशा वेगवेगळ्या रेंजची आपल्याकडे कासववाली प्लेट आहे. आणि हे पण वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतात. 2.4, 2.6, 2.8 या साईज मध्ये तुम्हाला या भेटून जाईल. ओके. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे हे बघा, वसुबारस येते दिवाळीला, तर लोक गायीची पूजा करतात, म्हणजे वसुबारसला. तर अशा गायी काचेमध्ये, हे ओपेक ग्लास मध्ये बनलेली ग्लास आहे गाय आणि वासू. त्याच्यावरती वैशिष्ट्य म्हणजे याचा हळद कुंकू लावा किंवा काही लावा, हे चिटकून राहत नाही. असं पाण्यातून भिजवून काढलं तर निघून जातं. अच्छा. काचेचंच आहे. ह्याची किंमत इथे ग्राहकमध्ये तुम्हाला 900 रुपये. बाहेर आपण हा पीस 1000ला. ओके. पीसेस पण आहे तुमच्या घराच्या टेबलावरती वगैरे तुम्ही लावू शकता. शोपीस म्हणून. शोपीस म्हणून. हे तुम्हाला इथे 300ला आहे, 550ला जोडी. कोणतेही घ्या, पेंग्विन घ्या, पुन्हा चिडिया आहे, कबूतर आहे, कोणतेही घ्या. इथे 550ला जोडी. ओके. ह्या काही काऊ आणि गायमध्ये तुम्हाला 2 प्रकार आहेत, गाय आणि बछडामध्ये. हा 550चा आहे. अच्छा. हा 500चा आहे, सॉरी. हा 550 ट्रान्सपरंट ग्लास आहे. आणि ओपेक ग्लास 900 रुपये. अच्छा. त्याच्यानंतर हे स्वॅन पण आहे, एक प्रेमाचं प्रतीक म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तर हा इथे तुम्हाला 500 रुपये. अच्छा. मुंबई ग्राहक पंचायतमध्ये हा तुम्हाला 500 रुपये. ओके. शिवाय हे जे तुम्हाला ही कॅटल बघा, हे जी कॅटल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इथे पाणी भरून ठेवू शकता. ओके. त्याच्यानंतर हे जार दिले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही चहा पावडर, साखर टाका आणि त्याचा फक्त आगळ हे फिल्टर दिलेले आहे. अच्छा. असं बंद करून त्याला गॅसवरती ठेवा, इंडक्शनवरती ठेवा. अच्छा. आणि त्याला म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची चहा बनू शकते. फिल्टर जे आहे ते आगळ जो आहे चहा पावडरचा अर्क तो ह्याच्या आतमध्ये टाकता आणि ते तुम्ही असं सर्व करू शकता. म्हणजे काय कसं कळलं नाही मला.
ही आपली कॅटल आहे. बरोबर. कॅटलमध्ये इथे पाणी भरून घ्यायचं. तुम्हाला चहा बनवायची असेल तर ओके. त्याच्यामध्ये ह्याच्या आतमध्ये तुम्हाला साखर आणि पावडर टाकायची. ह्याच्या आतमध्ये? हां, ह्याच्या आतमध्ये. ह्याला इथून फिल्टर दिलेले आहेत. अच्छा, फिल्टर दिलेले आहे. त्यामुळे ओके, त्यामुळे बऱ्यापैकी ह्याचा जर आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंडक्शन आणि ओव्हनवरती ठेवायचं. ओके ओके. आणि त्याला उकाळी आली की त्याच्यातून आगळ असा बाहेर या फिल्टरमधनं बाहेर पडतो आणि ह्याच्यातून तुम्हाला चहा सर्व. ओके. हे इझी टू करे. हे इथे तुम्हाला 1800 लागतं. अच्छा, ओके. आणि हे हळदी कुंकाचे आहेत. हळदी कुंकाला आपण वापरू शकतो. हे अशा छान प्रकारचे असे आहेत. जर तुम्ही ही पूजा सेट आहे, कम्प्लीट पूजा सेट. आपण पूजा करा काही करा तर त्याच्या हळदी कुंकासाठी कम्प्लीट पूजा सेट आपण इथे बनवून देतो. ओके, ठीक आहे. मग मी ते दोन हा पूजा सेट आहे ना पूर्ण? पूजा सेट. शिवाय हा अशा प्रकारे आपला मोबाईल स्टँड देखील आहे. फार युनिक आणि सुंदर. ह्याच्यामध्ये तुम्ही असा उभा पण मोबाईल ठेवू शकता. ओके. आणि असा आडवा देखील मोबाईल, व्हिडिओ कॉल वगैरे पिक्चर बघायचं असेल तर असं बघू शकतो. अच्छा, ते मोबाईल काढा जरा दादा. मला हे एक द्या. अरे वा, सुंदर. आपल्याकडे शोपीस देखील आहेत. भरपूर व्हरायटीचे आपल्याकडे शोपीस आहे. इथे त्याची किंमत 1250 रुपये आहे. अच्छा, ओके. ही जी शोपीस आहे त्यांची 2200 रुपये हे आहे ती किंमत. इथे तुम्हाला 2000 रुपयाला भेटतात. हे कस्टमायझेशनमध्ये 2500 रुपयाला आहे. ते इथे 2700चं तुम्हाला 2500 रुपयाला भेटतात. शिवाय असे छोटे फ्लॉवर वाज देखील आपल्याकडे आहेत जे इथे तुम्हाला 350 पासून सुरुवात होत आहे. 350 पासून आहे. हे छोटे जोडी, कोणतीही जोडी घ्या 350 रुपये. असे छोटे छोटे पीस देखील आहेत. ते येतात तुम्हाला 650 पासून सुरुवात आहे. अच्छा. शिवाय आपल्याकडे असं टेबल देखील आहे. त्याच्यावरती पण तुम्ही कॉर्नर पीस म्हणून लॅम्प ठेवू शकता. छान असा त्याचा इफेक्ट येतो. अच्छा, याचं काय प्राइस आहे? हे इथे तुम्हाला ग्राहक पंचांमध्ये लॅम्प आणि टेबल दोन्ही पकडून तुम्हाला 10,000 रुपयाला भेटतं. अच्छा, ते तिन्ही लॅम्प का? नाही, हे लॅम्प नाही आहेत. हे जार आहेत. त्याच्यावरती ठेवलेले जार. ह्याच्यावरती एक असा 1 फुटाचा लॅम्प येतो जो मगाशी आपण दाखवल्याप्रमाणे त्याप्रमाणे एक लॅम्प येतो. तर दोन्ही मिळून त्याची किंमत येते 10,000. अच्छा अच्छा. शिवाय हे असे कॅन्डल होल्डर देखील आपण बनवले आहेत खास वसईकरांसाठी. 900 रुपयाला जोडी आहे. अच्छा. छोटा तर छोटा, मोठा तर मोठा, कोणतेही तुम्ही पेअर घेऊ शकता. ओके ओके. शिवाय हे असे जार हे पण आहे, जार देखील आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता त्याच्यात. ओके. नक्कीच आपल्या स्टॉलला व्हिजिट करा. नॅसा ग्लास आर्टिफॅक्ट. हो हो. आणि तुम्हाला कधीही काही ऑर्डर करायची असेल तर आपण ऑर्डर पण, शिपिंग पण आपलं मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. शिपिंग पण आपण देतो फ्री ऑफ कॉस्ट. अच्छा. आणि तुमचं हे सांगा, नंबर सांगा. 7208817004. अच्छा. पण ते शिपिंग करणार त्यावेळेला शिपिंग चार्जेस लागणार का? शिपिंग चार्जेस आपले टोटली नवी मुंबई, ठाणा आणि मुंबईमध्ये फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि टोटली काचेची जबाबदारी, पाठवण्याची जबाबदारी आपली. फक्त एकच आहे, उघडताना तुम्हाला व्हिडिओ करायचा. हा, उघडताना व्हिडिओ करूनच ते ओपन करायचं आहे. हे जे तुम्ही मला ज्या किमती सांगितल्या त्या ग्राहक पंचायत पेठेमधल्या आहेत. हो. कारण का जर तुम्ही ऑनलाईन मागवलं तर ते जास्त थोडंसं जे आपलं मार्केट रेट म्हणजे आपण जे सेलिंग रेट आहे त्यानुसारच तुम्हाला भेटणार. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्याचा फायदा घ्या ह्या पेठेचा. आपण 9 दिवस अगदी 6 ऑक्टोबर पर्यंत आपण इथे आहोत. तुम्ही नक्की व्हिजिट करा आपल्या स्टॉलला आणि भरघोस दिवाळीची शॉपिंग करा किंवा आपल्या प्रियजनांसाठी गिफ्ट पण आपण देऊ शकतो. थँक्यू दादा. खूप खूप धन्यवाद दादा. नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. तुमचं नाव सांगा. आमचं नाव आहे श्रीकांत गुजर आणि आपल्या स्टॉलचं नाव आहे वंश गार्डन्स. आपल्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत हे पॉंडिचेरी बेड आहेत. वॉशेबल असतं, धुवून वापरता येतं, लाईट वेट असतं, इझिली आपल्याला कॅरी करता येतं. ह्याची खासियत ही आहे की हे मातीच्या घरासारखं असतं. गरमीमध्ये थंड, थंडीमध्ये गरम, पूर्णपणे वॉशेबल बेड आहे. त्याप्रकारे कपडे वॉश करतो त्याप्रकारे पूर्ण बेड हे आपण वॉश करू शकता. ह्याला बॅकसाईडला दिलेलं आहेत हे पॉंडिचेरी गवत आहे. हे पाण्यामध्ये बनलं जातं. याला कटिंग केलं जातं, 6 महिने पाण्यामध्ये भिजवलं जातं, मशीनमध्ये त्याला क्लीन केलं जातं, त्यानंतर हे बनवलं जातं. त्यामुळे याला दमट हवेचं वगैरे, बुरशीचं वगैरे हे प्रकार काही लागत नाही. आणि छोटंसं असं घडी होतं, त्याच्यामुळे आपल्याला ठेवायला स्टोरेज जागा हे कमी लागते आणि कॅरी करण्यासाठी आपल्याला हे छान पडतं. अशा ह्याच्यामध्ये आपल्याला 3 सायझेसमध्ये आहेत. 2 फोल्डचं आहे, 3 फोल्ड आणि 4 फोल्ड असे 3 सायझेसमध्ये अवेलेबल आहेत. त्याचप्रकारे आपल्याकडे आहे चटई. आपण जे प्लास्टिक चटई वगैरे जे घेतो, प्लास्टिकमध्ये कसं गरम होतं, प्लास्टिकचे तुकडे पडतात किंवा प्लास्टिक लादीवरती स्लिप होतं. हे नॅचरल ग्रास आहे, लादीवरती स्लिप होत नाही, गरम वगैरे होत नाही. त्याला हाफ असं फोल्ड केलं तरी आपल्याला जेवायला बसायला हे भोजन पट्टी म्हणून तुम्ही त्याचा छान प्रकारे वापर हे करू शकता. लहान छोटं असं हे फोल्ड होतं, त्यामुळे ठेवायला वगैरे जागा कमी लागते, कॅरी करण्यासाठी वगैरे आपल्याला हे छान पडतं. त्याच प्रकारे हे तुम्हाला साईज आहे 3x6 आहे. त्याच्या मोठं वगैरे घेतलं तर 4.5x6 आणि फुल बेडचं घेतलं तर तुम्हाला 6x6.5 असे 3 साईजमध्ये आहेत.
अच्छा, पण ह्याची ही साईज काय म्हणाला तुम्ही? 3x6. 3x6 ची काय प्राइस आहे? आपल्याला येतं 600 ला, 600 रुपयाला. ओके. नंतर मिडल साईजचं घेतलं तर 1000चं आहे. फुल बेडचं घेतलं तर 1200. त्याच प्रकारे बेड पण आहेत, ते पण जे चटई आहेत त्या चटईच्या साईज नुसार आहेत. 3x6चं घेतलं तर 1600 ला आहे. 4.5x6चं घेतलं तर 2400 ला आहे. आणि 6x6.5चं घेतलं तर आपल्याला 3200 ला आहेत. असे 3 साईज मध्ये आहेत. त्याच प्रकारे हे आपल्याला आहे भोजनपट्टी. आपण खाली वगैरे जे बसतो ना उपासनेला वगैरे, आसन म्हणून छोटंसं तुम्हाला वापरता येतं. त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 साईज आहेत. स्मॉल वाला घेतलं तर हे आपल्याला 200 ला आहे. आणि बिगर साईज घेतलं तर हे आपल्याला 250 ला आहे. हे स्मॉल वाला आहे ना? हे स्मॉल वरचं जे आहे ते स्मॉल आणि बिगर आहे ते 250. हे पण आपल्याला दोन्ही बाजूने वापरता येतं, म्हणजे चटईच्या बाजूने सुद्धा आणि गादीच्या बाजूने सुद्धा. आणि वरचं ते 200 ला आहेत. अच्छा, 200 ला, 200 रुपयाला. ओके ओके ओके. आणि ह्याची तुम्ही मीडियम साईज सांगितले तर काय म्हणजे साईज किती? 4.5x6.5. 3 फोल्ड, 2 फोल्ड, 3 फोल्ड आणि 4 फोल्ड. 4 फोल्डची साईज? 4 फोल्डची 6x6.5. आपले किंग साईज वगैरे जे असते ते किंग साईज आहेत. ओके. आणि कम्प्लिटली वॉशेबल आहे. जसे आपण कपडे वॉश करतो त्या प्रकारे पूर्ण बेड, चटई हे सगळं आपल्याला वॉश करून हे वापरता येत आहे. 9 ते 10 वर्ष वापर करा, खराब वगैरे होत नाही. अच्छा. असं आणि लाईट वेट असतं, त्याच्यामुळे इझिली आपल्याला कॅरी करून हे घेऊन जात आहेत. अच्छा. आपलं प्रोडक्ट जर आपल्याला आवडलं असेल जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपला नंबर आहे 9987083407. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपलं कुरिअर हे मिळालं. महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी. पण ते कुरिअर करताना त्याचे चार्जेस एक्स्ट्रा लागतील की? एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला लागले जाते. पण ते कसं काय, म्हणजे ग्रामवर आहे, किलोवर आहे? नाही, ते साईज वरती असतं. ते साईज वरती जे असते ओके. तरी मिनिमम चार्जेस असतात, जास्त चार्जेस नसतात. तरी सुद्धा मिनिमम चार्जेस 100-150 रुपये खर्च होतो. 100-150 ते 150 रुपये. धन्यवाद. धन्यवाद दादा. नमस्कार, माझं नाव प्रकाश नलावडे. माझ्या ब्रँडचं नाव आहे विनय एंटरप्राइजेस. मी तुमच्यासाठी स्पेशल प्रोडक्ट्स घेऊन आलेलो आहे, जिथे टाईल्सला कुठेही न डॅमेज करता व्हॅक्यूम फिटिंग करण्यासाठी असे वेगवेगळे व्हरायटीज आणलेली आहे. लावायची पद्धत एकदम सोपी आहे. घरच्या घरी कोणीही फिटिंग करू शकतं आणि 1000 वेळा लावू शकता, 1000 वेळा हे काढता येतात प्रोडक्ट. याच्यामध्ये असं एक व्हॅक्यूम सेक्शन दिलेलं असतं, त्याला कम्प्लिटली असं डिस्मेंटल करून घ्यायचं. 3 पार्ट्समध्ये हे डिस्मेंटल होतं. ज्या पोर्शनला तुम्हाला लावायचं आहे ती जागा फक्त प्लेन हवी आहे. जागेला कम्प्लिटली क्लीन करून घ्यायचं. व्हॅक्यूम सेक्शनला क्लीन करा, टाईल्सला डायरेक्टली चिटकवा. वरून हात फिरवल्यानंतर एअर कम्प्लिटली निघून जातं. त्याच्यावरती अशी कॅप दिलेली आहे. त्या कॅपला अशी डिझाईन केलेली आहे की त्या कॅपला असा खाचा दिलेला आहे. यातलं कुठलंही प्रोडक्ट तुम्ही डायरेक्टली या खाच्यामध्ये फक्त ठेवायचं आहे आणि वरून हे नट टाईट करायचं आहे. एकदा तुम्ही हे टाईट केलात की हे परमनंट फिटिंग आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काढत नाही तोपर्यंत हे निघत नाही आणि काढल्यानंतर तुम्ही दुसऱ्या जागेवरती परत ट्रान्सफर करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या जागेवरती हे लावता येतं. ह्याच्यामध्ये अशी वेगवेगळी आम्ही व्हरायटीज बनवलेली आहे. हे ब्रश स्टँड आहे, लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे, साबणाची केस आहे, टॉवेल रिंग आहे, हुक स्टँड आहे, किचन टिश्यू होल्डर, टॉयलेट टिश्यू होल्डर, शॉवर कॅडीज मध्ये भरपूर सारी व्हरायटीज बनवलेली आहे. म्हणजे किचन मध्ये बाथरूम मध्ये लावायला छान प्रकारे यूज करता येतं. हे रॉ हुक्स दिलेले आहेत, 6 हुकची पट्टी दिलेली आहे. तुम्ही बाथरूम मध्ये लावला तर कपडे लावण्यासाठी किंवा किचन मध्ये कप स्टँड म्हणून पण वापरू शकता. हा टॉवेलचा रॉड बनवलेला आहे, ज्यामध्ये एक वेगळा प्रकारमध्ये बनवलेला आहे. एक छोटंसं कॉर्नर बनवलेलं आहे, म्हणजे किचन मध्ये बेसिन मध्ये लावायला याचा वापर चांगल्या प्रकारे करता येतं. हे सर्व प्रोडक्ट पूर्णपणे स्टेनलेस स्टील मध्ये आहेत आणि कुठेही स्क्रू न मारता तुम्ही डायरेक्टली फिटिंग करू शकता. तुमची टाईल्स अजिबात डॅमेज करत नाही. दुसरं मी आता हे मॅट्स आणलेले आहेत. बाथरूमच्या बाहेर, किचनच्या बाहेर, मेन डोअरला ठेवा. हे अँटी स्किड मॅट्स असतात, अजिबात स्लिप होत नाहीत. पार्टेक्सला, मार्बलला, काचे कुठेही पाणी कितीही टाका, पाणी इन्स्टंटली याच्यामध्ये ऑब्झर्व केला तर छान प्रकारे याचा वापर करता येतो. बाथरूमच्या इथे ठेवला तर छान प्रकारे याचा वापर करता येतो. किचनच्या इथे, मेन डोअरला. सर हे बाहेर असं मार्केटला 300-350 रुपये विकतात. आपल्याकडे 200 रुपयाला ग्राहक पंचामध्ये स्पेशल ऑफर ठेवलेली आहे. याच्यामध्ये राऊंड पाहिजे तर राऊंड आहेत किंवा स्क्वेअर पाहिजे तसे स्क्वेअर पण आहेत. त्याच्यामध्ये स्क्वेअरची काय प्राइस आहे? 200 रुपये. रेट दोघांचे सेमच ठेवलेले आहे. राऊंड आणि स्क्वेअर साईज सेम आहे, फक्त जे कॉर्नर्स कटिंग्स आहेत आणि हे प्रॉपर स्क्वेअर बनवलेलं आहे. अच्छा. आणि हे जे तुम्ही आता सांगितलं त्याचे काय प्राइसेस आहेत? हे आपल्याकडे 300 रुपयापासून स्टार्ट केलेलं आहे, ते 1500 रुपयापर्यंत आहे. आता हे टॉयलेट टिश्यू होल्डर हे 300 रुपीजला आहे. अच्छा. जसं तुम्ही लिक्विड सोप डिस्पेन्सर घेतला तर 550 ला आहे. ब्रश स्टँड 550 ला आहे. छोटीशी सोप केस आहे जी आपल्याला किचन मध्ये लावायला, ही 350 रुपयाला दिलेली आहे. टॉवेलचं होल्डर आहे हे 400 ला आहे. किचन टिश्यू होल्डर 350 ला आहे. असं शॉवर कॅडीज घेतला तर हे 1100चं आहे, 750चं आहे, 550चं आहे. म्हणजे स्टार्टिंग प्राइस ही 300 रुपये. 300 पासून स्टार्ट आहे. ते आपला हायेस्ट प्रोडक्ट 1550 आहे.
पण हे तुम्ही आता हे टाईल्स मध्ये दाखवलं ना, टाईल्सला लावलं. हो. हा ते म्हणजे हे निघणार नाही. एकदा लावल्यानंतर ते परमनंट, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून काढत नाही तोपर्यंत ते निघत नाही. आणि जर काढायचं झालं तर ते परत नट ओपन करावं लागणार आणि तुम्हाला काढावं लागणार. कितीही खेचा, किती ताना ते निघत नाही. अच्छा. त्यासाठी आम्ही स्पेशली हे वजन ठेवून दाखवलेलं आहे की प्रॉपरली तुम्ही किचन मध्ये लावल्यानंतर ते अजिबात हल्लं जात नाही. अच्छा, म्हणून ते वजन ठेवलेलं आहे. हो, वजन प्रॉपरली भरलेल्या ठेवून दिलेले आहे. अच्छा. बरं. मला पुन्हा एकदा ते दाखव ना जरा. हे व्हॅक्यूम सेक्शन बघा सर. बघा ना, 1 मिनिट मी खेचून बघतो. हो बघा ना, माहिती आपल्या कस्टमरला कळेल हो ते निघतं की नाही. तुम्ही पकडा टाईट. आणि हे कुठे कुठे लागणार? हे एनी प्लेन सरफेसला, टाइल्सला, मार्बलला, काचेला, सरमायकाला जागा प्लेन पाहिजे कम्प्लिटली, त्याचा सरफेसला प्रॉपरली हे लागलं जातं. लावायची पद्धत एकदम सोपी आहे. हे नट दिलेलं आहे, या नटला लूज करायचं, कम्प्लिटली डिस्मेंटल करून घ्यायचं. हे 3 पार्ट्स मध्ये असं डिस्मेंटल होऊन जातं सर. जिथे तुम्हाला लावायचं आहे तिथे जागा कम्प्लिटली पूर्णपणे क्लीन करून घ्यायची. मॉइश्चर नाही पाहिजे, डस्ट नाही पाहिजे. व्हॅक्यूम सेक्शनला कम्प्लिटली क्लीन करायचं. टाइल्सला चिटकवल्यानंतर वरून प्रॉपर हात फिरून घ्यायचा, म्हणजे एअर कम्प्लिटली निघून जाते. त्याच्यावरती ही कॅप दिलेली, ही कॅप लावायची. कॅपला असा खाचा दिलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्ट्सला आम्ही असं वरती एक पट्टी दिलेली आहे. ती पट्टी याच्यामध्ये बरोबर त्या खाच्यामध्ये बसली जाते. आणि वरून हे नट तुम्हाला टाईट करायचं आहे. एकदा नट टाईट केलात की ते परमनंट फिटिंग आहे. जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत हे कम्प्लिटली जसं आपण स्क्रू फिटिंग करतो ना तसं हे प्रॉपर फिटिंग करून घ्यायचं. मग ते निघणार नाही, हलत नाही, काही नाही. ही आपली एक ट्रॅव्हलिंग आयरन एक छान आहे. फोल्डेबल आहे, छोटासा फोल्ड करता येतो. बॅगेमध्ये, पर्समध्ये, पाऊचमध्ये ठेवायसाठी छान प्रकारे वापरता येते. प्रॉपरली मोठी सरळ केलात की प्रॉपर तुम्हाला इस्त्री करायला छान आहे. याच्यामध्ये टेम्परेचर ऍडजस्टेबल दिलं आहे. जसं हाय स्पीडला तुम्ही कॉटन लिलनसाठी वापरू शकता, मीडियमला वापरला तर उलन आणि सिल्कसाठी वापरता येतं. आणि त्याच्यामध्ये लो स्पीडला घेतला तर ॲक्रेलिक जे कपडे असतात आपले त्याच्यासाठी तुम्हाला हे ऍडजस्टेबल करता येतं. सरळ केलात की डायरेक्टली प्रॉपरली आयरन करता येते. प्लगिंगला लावलात हे ऑटोमॅटिक आहे, गरम झाल्यानंतर ऑटोमॅटिकली बंद होते. परत तुम्हाला हे 800 रुपीजला आपण ग्राहक पंचायत मध्ये स्पेशली विकतोय. 800. येस. ओके. हे एक चपातीचं मॅट आहे. चपाती, भाकरी, पुरणपोळी, थाळीपीठ बनवण्यासाठी डायरेक्टली ओट्यावरती याला अंतरायचं आहे. याच्यावरती तुम्ही चपाती, भाकरी, पुरणपोळी, थाळीपीठ काही तापू शकता. चपाती याला अजिबात चिटकली जात नाही. हलक्या पिठामध्ये तुम्ही भाकरी, पुरणपोळी छान प्रकारे तापू शकता सर. अच्छा. हे सिलिकॉनचं असल्यामुळे ते खराब होत नाही, चिटकत नाही, काही नाही. कुठलीही वस्तू याला चिटकत. जसं आता आपण दिवाळीमध्ये फराळ बनवतो, करंजी, चकली, शंकरपाळी याच्यावरती बनवली तरी अजिबात चिटकली जात नाही. अच्छा, बरं. आणि हे काय स्टीलचं? हे वालं हे ब्लॅक पेपर क्रशर आहे. काळी मिरी, जिरा वरून फक्त पेनासारखं प्रेस करत जायचंय, क्रश होऊन तुमच्या हातामध्ये येतं. हे फाईन आणि इन्स्टंट क्रशिंग साठी छान येतं. याला असं उघडायचं आहे, याच्यामध्ये काळी मिरी भरा, जिरं भरा, इलायची, इथून ते इथपर्यंत स्टोरेज आहे. अच्छा. भरायचं, बंद करायचं आणि वरून फक्त पेनासारखं प्रेस करत जायचं आहे. अच्छा. ड्राय मॅट आहे, भांड्यांची मॅट आहे. त्याच्यावरती आपण जशी भांडी घासल्यानंतर किचनवरती पालथी करून ठेवतो किंवा जाळीमध्ये ठेवतो, पाणी खाली टिपटिप गळत राहतं. ह्याच्यावरती तेव्हा पाणी सगळं ऑब्झर्व केलं जातं. छान प्रकारे याच्यामध्ये पाणी ऑब्झर्व करायसाठी छान दिलेलं आहे. ही मायक्रोफायबर मध्ये असते त्याला, आणि ही प्रो हायजेनिक आहे. याला बॅक्टेरिया फॉर्म होत नाही, वास येत नाही, खराब होत नाही, काही नाही. काय किंमत याची? हे सर 250 ला येते. आणि याच्यामध्ये जर मोठी साईज घेतला तर ती 450 ला येते. 450. 2 साईज याच्यामध्ये आहेत. ओके. आणि ह्याची काय किंमत आहे? हे 350 रुपयाला येणार. स्टेनलेस स्टील मध्ये आहे सर पूर्णपणे कम्प्लिटली. अजून आपल्याकडे फ्रीजच्या बॅगा आहेत, भाज्या ठेवायला, फळं ठेवायला. अच्छा. ही रस्सी आहे कपडे सुकवण्यासाठी. ह्याच्यामध्ये 12 चिमटे आणि विथ रस्सी आहे. वेगळ्या क्लिपा घ्यायची गरज लागत नाही. ही स्ट्रेचेबल असते. प्रॉपरली तुम्ही स्ट्रेच केलात की आपली 12 फुटापर्यंत ही लांब होते. दोन्ही साईडला असे हुक्स दिलेले आहेत, कुठे तुम्हाला ती अडकवता येते. प्रॉपर अडकवायची. ही 100 रुपयाला येते सर, 12 चिमट्यांसकट. अच्छा. 12 चिमट्यांसकट. हो. ओके, बरं. मागवायचं असेल घरी तर घरपोच होईल का? हो, घरपोच करू शकतो सर. माझा नंबर आहे त्याच्यासाठी 9987176822. तुम्ही आता ज्या किमती सांगितल्यात त्या ग्राहक पेठे, ह्या ग्राहक पंचायतीच्या पेठेच्या किमती आहेत बाहेर. अदरवाईज ह्या किमती जास्त असतात. तुमच्याकडे कोणी ऑनलाईन मागवलं तर त्याच्या किमती वेगळ्या असणार. ग्राहक पंचायतीच्या किमती वेगळ्या असतात. 50-100 100 रुपयाचा फरक पडेल ना. ओके. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार भाऊ. नमस्कार. हे प्रोडक्ट आपला एरिस्टो ब्रँड आहे. हनीकोम कोटेड आहे आणि हेल्थसाठी पण चांगला. तेल वगैरे कमी लागते एकदम. आणि ह्याच्यातला पण चिटकणार पण नाही. आणि स्टीलच्या चम्मच ह्याला तुम्ही वापरू शकते. कोटिंग पण नाही जाणार. गॅरंटी येणार 1 वर्षाची. स्टीलची 5 वर्षाची गॅरंटी आहे. अच्छा. आणि ते वरती MRP राहते 50% त्याच्यातला डिस्काउंट आहे. 1085 रुपयाला नेट पडणार विथ ढाकण. अच्छा. विथ ढाकण. ढाकण दाखवा. ढाकण असं आहे ना ते.
त्याच्यासोबत असा ढाकण अच्छा, येतं. हे इथे हो, जर ग्राहक टाटली. पंचायत पेठेमध्ये आलो तर कितीला मिळणार आहे? 1085ला 50% डिस्काउंट करून. 1085 रुपयाला. हा, आणि ढाकण. याच्यातला तावा पण आहे डोस्यासाठी. डोसा, पराठा, ठेपला, भाकरी, चिल्ला, रोटली एकत्र मध्ये सगळी होते. स्टीलचा चम्मच वापरू शकते बिंदास, काय नाही प्रॉब्लेम होते. कसा पण यूज करा. अच्छा, आणि 3600 कंपनी प्राइस आहे, आपल्याला 1800ला पडणार. अच्छा, 1800ला ना. आपले आता चपात्यांसाठी चपात्या, पराठा, ठेपला, भाकरी त्याच्यामध्ये 2 साईज आहे, लहान मोठी. पितळाचा पण तावा आहे बघा. तो दाखव तो पितळाचा तावा आहे, एकदम हेवी. पितळेच आहे ना? हो, पितळाचे एकदम हेवी आहे ना ते. अच्छा, चिटकणार नाही याला तरी पण. अच्छा, 2200ला पडणार आहे. 2200ला आहे का? हो, नेट. पण त्याला कलई वगैरे करायची गरज आहे? काय गरज नाही, असंच वापरा बिंदास वापरायचं चपाती पराठासाठी. आणि हे बिर्याणी पोट आली आहे नवीन मध्ये, असा बिर्याणी बनवायला. अच्छा, फुल सेट आहे. हे सगळे वेगळे वेगळे प्राइस आहे. 50% बाकीवर डिस्काउंट करूनच रेट लावले. अच्छा, आणि विथ ढाकण आहे याला. अच्छा, आणि जरा पण चिटकणार नाही. तेरप्लायची वस्तू आहे, ISI आणि ISI आहे आणि फुल गॅरंटेड. अच्छा, त्याचं मोठं भांड आहे ना, ते किती लिटरचं आहे? हे सर्व मोठा 6 लिटरचा आहे. आणि त्याची प्राइस काय? 4640 आहे. त्याच्यातला 50% डिस्काउंट होणार. अच्छा, म्हणजे 2320ला होईल. 20ला होईल. हा, ओके. आणि छोटं त्यातलं छोटं, सर्वात छोटं हे बघा 24 ते 40 आहे आणि 12 ते 20ला आपल्याला विथ ढाकण आहे. त्याच्यासोबत ढाकण पण आहे. ओके. आणि असा याच्यातला लंगडी पण आहे बघा, भाजी बिजी बनवायला, तळायला. त्यातला 3 साईज आहे. कढाई पण आहे आणि कोमली बघा. याच्यातला 4 साईज आहे. अच्छा, विथ काचाचे लीड येणार वरती आणि फुल गॅरंटेड आहे. हेल्थ साठी चांगला आहे. आणि गॅस वगैरे कमी लागणार, चिटकणं नाही, लागणार नाही. जरा पण फुल गॅरंटेड ISI मार्ग आणि क्वालिटी एकदम छान आहे. अच्छा, हे मला तेल पण कमी लागतं म्हणता ना तुम्ही? हो, 40% तेल कमी लागणार, 30% गॅस कमी लागणार. अच्छा, 30% गॅस कमी लागणार. आणि पण हे आपण याला वापरू शकतो का इंडक्शनला? इंडक्शनवर, गॅसवर, डिसोसरवर सगळीवर जाईल. चालेल. स्पाइस मसालासाठी ड्रायफ्रूटसाठी वापरू शकते. आणि बघा हे असा फॅन्सी मध्ये 3 साईज आहे याच्यातला. अच्छा, म्हणजे इथून बाहेरून पण दिसणार? हो, बाहेर पण दिसणार. आणि डिसोसर मध्ये हे जाते आणि 950ला पडणार आहे. अच्छा, डिस्काउंट कापून नेट 950 20 स्पून येणार. आणि त्याच्यातला 3 साईज आहे, लहान मोठी करून. हा हा, कलाईवाली कलाई करून 7 मायक्रोवेव्ह कलाई आहे. आणि हेल्थ साठी पण एकदम चांगला. 3-4 वर्षापर्यंत काय कलाई करायची गरज नाही. एकदम 3-4 वर्ष करायची गरज काय गरज नाही. एकदम हेवी आहे. ह्याची काय प्राइस आहे छोट्याची? हे 12 से 60 रुपयाला पडणार. आणि मोठं मॅक्सिमम मोठं ते नाही सर्वात मोठं. सर्व मोठं हे 3200ला जाईल. मोठी 3200ला. सर्व मोठी साईज आहे. कलाई करूनच लावले. आणि हा खलबत्ता आहे का? हे पितळाच्या नवीन आकारचे खलबत्ते आले. अच्छा अच्छा, हे आत्ता झाले ते. आता हे नवीन बनवले. 2200 रुपयाला पडते. आणि पूर्ण अखंड आहे. अच्छा, ब्लॅक पण नाही होईल. कसा पितळामध्ये काय ब्लॅक होते, हे ब्लॅक पण नाही होणार. अच्छा, अशी क्वालिटी आहे. आणि ते चॉपिंग बोर्ड दाखवा. हे बघा पूर्ण SS ग्रेपवाली आहे. अच्छा, आणि 2 साईज आहे, 480 आणि 580ला. आणि याच्यातला बेडआउट ग्रेपचा आहे 250, 290, 480 असा वेगळे वेगळे साईज आहे. अच्छा, SS पूर्ण स्टील आहे. अच्छा, पण याला समजा सुरीने कापताना वगैरे काय प्रॉब्लेम नाही, बिंदास वापरा, काय दिक्कत नाही. ओके. आणि वगारिया तडका पेन आहे. एरिस्टोच्या सेम तिरप्लाई मध्ये 2 साईज असते, 385 आणि 465. अच्छा, याला 770 MRP येणार, याला 930 MRP येणार. ओके. हे बघा चहा कॉफी पावडरला तिघांचा सेट आहे. अच्छा, एकदम लेटेस्ट आयटम, पावडर कोटेड आहे. ह्याला पण जाणार नाही. याचे कोटिंगची फुल गॅरंटेड आहे. आणि 3 साईज आहे. याच्यातला असा फॅन्सी येणार. अच्छा, 650 650ला 3 आहे. याच्यातला असा पण लिवला पण आहे. टी कॉफी सगळं लिवला येणार. हे पण तेच प्राइस मध्ये 650ला 3 650. आतमध्ये स्टील आहे ना? हा पूर्ण स्टीलच आहे. हे बघा काढून दाखव. हे फक्त कोटिंग केलेलं आहे. हे कोटेड आहे म्हणून काय ह्याची पण गॅरंटी आहे. नाही जाणार साबणाला पाणीमध्ये साफ करायच्या कधी पण काय प्रॉब्लेम नाही. आणि क्वालिटी एकदम छान आहे. ओके. वगैरे पण आहे. सॅलमची भांडी सगळे दूध वगैरे गरम करायला, जेवण पकवायला, जळणार नाही, लागणार नाही खाली एकदम. तिरप्लाईची टोप पण आहे.
ते कसले टोप आहे? तेरप्लायचे सांगते ना. अच्छा अच्छा. तेरप्लाय सगळ्या साईज आहे त्यातला, लहान मोठी सगळे करून. सेटच आहे. हो ते त्याच्यातला काही लागणार नाही. आणि कढाई पण आहे, हे बघा कढाई पण आहे पूर्ण हँडल आणि वीट ढाकण सगळे. पनीर बनवायला आहे. हा हे मग दाखवा ना, हे तर मेन आहे. पनीर बनवायला आहे. साईज युनिक आहेत ना प्रोडक्ट. ह्याच्यातला 4 साईज आहे, स्क्वेअर मध्ये पण आहे आणि राऊंड मध्ये पण आहे. ह्याच्यातला पण 4 साईज आहे ना. मला ह्याच्यातली छोट्याची साईज आणि म्हणजे स्क्वेअर मधल्या छोट्यातल्या छोट्याची साईज आणि मोठ्यातल्या मोठ्यातली आणि राऊंड मधले पण छोट्याची आणि मोठ्याची साईज किंमत सांगा. राऊंड मध्ये सर्व नॉन साईज 180 पर्यंत स्टार्ट होणार. 180. हा आणि 390 पर्यंत जाते मोठी अच्छा. साईज. हा. आणि ह्याच्यात मला काढून दाखवा ना एक व्यवस्थित. हे बघा हे राऊंड वाली आहे, प्लेट आहे. मोठी साईज आहे की छोटी? हे मीडियम आहे, अजून लहान साईज. हे 260 वाली आहे. ही 260 वाली ना. हा पनीरसाठी स्पेशल पनीर बनवू शकतो घरी. हा पनीर घरच्या घरी पनीर. आणि हे राऊंड स्क्वेअर मध्ये. हा स्क्वेअर मध्ये दाखवा दोन्ही, छोटी आणि मोठी. हे बघा हे पहिली साईज आहे 330 रुपयाला. अच्छा 330 रुपयाला ना. परत मोठी आहे 370 ला. परत 390 ला आहे. अच्छा. परत 440 ला आहे. 4 अच्छा ही सर्वात मोठी साईज. सर्व मोठी साईज ही 440 ला. ओके. प्रेशर कुकर वगैरे पण आहे. अच्छा प्रेशर कुकर आहे, डीप फ्राईड झाडा आहे. अच्छा हा मल्टीपर्पज ना. हा हा हा. काय तेलामध्ये काय प्राइस आहे? 360 रुपये फक्त. हे पण स्टीलच्या नेट आहे, जंगनर वगैरे काय नाही. याची पण गॅरंटी आहे. आपला बोलेश्वरला आहे. किती वर्षाची गॅरंटी? असा जंक वगैरे नाही लागणार तर 1 वर्षात पण गॅरंटी येणार. अच्छा ओके. कुरिअरने वगैरे पाठवू शकता ना. तुमचा नंबर सांगा. 9321018382. हा या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्हाला तुमच्याशी संपर्क करू शकतो. हे काय मला दाखवा ना. हे काय? हे स्टीलच्या चॉपर आहे बघा. अच्छा चॉपर आहे. 3 तास मध्ये कापून बारीक करणार. आणि याच्यातला ढाकण पण आहे एक. असा करून ठेवायच्या नंतर हे डब्बा पण होणार बघा असा. अच्छा टिफिन सारखे पण होते आणि एअरटाईट लीक प्रूफ. आणि हे बघा असं फिटिंग करायच्या. परत 3-4-5 तासामध्ये एकदम बारीक पण आणि सेंट्रॉन कंपनीचे आहे. अच्छा क्वालिटी एकदम चांगली आहे. 430 ला नेट पडते डिस्काउंट कापून. 585 MRP आहे. आणि सेलम स्टील आहे. किरक वगैरे लाईफ लॉंग पर्यंत होणार तर बदली करून भेटते. ओके ओके. आणि जास्त करून कसं हे खराब होतं मग? ह्याच्या नाही खराब होणार. हे फक्त हे रिविट लावले ना म्हणून काय ते प्लास्टिक असेल ते तुटते. हे नाही तुटणार. हे स्टील आहे पुन्हा बरं पण टक्कर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या प्रदर्शनामधले कोणते स्टॉल तुम्हाला जास्त आवडले किंवा कोणत्या वस्तू जास्त आवडल्या तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला लवकरच भेटू पुढच्या भागात पार्ट 2 मध्ये.